आणि पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. पहिले करंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय 45वं वचन. वचन कार्य कान देऊन ऐका, कारण वचन ऐकताच क्षणी त्यांच्या जीवनात कार्य करायला लागतं. माझ्या प्रियांनो, आमच्या प्रार्थना, आमचं स्तवन यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे ते वचन. कारण वचनामध्ये सामर्थ्य आहे कार्य करण्याचं. प्रार्थना हवी आहे, प्रेझेंट वर्शिप पण हवी आहेत, पण वचन कार्य करतं. आणि म्हणून वचनाला आधी स्थान द्यायचं, कारण वचन म्हणजेच शब्द, आणि शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. दिलेला शब्द बायबल आहे आणि येशू ख्रिस्त हा देहधारी शब्द आहे. लक्षात ठेवा. म्हणून शब्दाकडे लक्ष द्या, वचनाकडे लक्ष द्या. पहिले करंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय 45वं वचन. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. जिवंत येशू ख्रिस्त जिवंत करणारा आत्मा असा झाला. शेवटचं वचन आज आपण वाचत आहोत. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 15वं वचन. तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. नेहमी ऐकत आलंय, लहानपणापासून आपण ऐकत आलेलं आहे. आणि ज्या वेळेला आम्हाला येशू ख्रिस्त कळला तेव्हापासून उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे ऐकत आलेलं आहे. वर्षानुवर्ष हॉलिडे असतो, आम्हाला सुट्टी असते, सार्वजनिक सुट्टी असते, आणि पूर्ण जगामध्ये उत्तम शुक्रवार पाळला जातो, गुड फ्रायडे. माझ्या प्रियांनो, आता मागच्या आठवड्यामध्येच चांगले विश्वासणारे मोठे नामवंत डॉक्टर, मोठे लोक बसलेले असताना त्यांची चर्चा ऐकत होते आणि ते ठणकावून मला सांगत होते, बोलत होते, सांगत होते की इतकं भयंकर यातना, इतकं भयंकर मानहानीचं मरण, आणि तरी उत्तम शुक्रवार, तरी देखील गुड फ्रायडे, चांगला शुक्रवार, उत्तम शुक्रवार. काय क्रूरपणा आहे, ही काय वागायची पद्धत झाली काय? कुणाचं डोकं आहे हे? कोणी असं केलंय? कोणी लावलंय उत्तम शुक्रवार? अरे, त्याला क्रुसावर दिलंय, दुःख सहन केलंय. आम्ही 40 दिवसाचे उपवास करतोय आणि इतकं दुःखात आम्ही काढतोय. हे सोडून दे, ते सोडून दे, मटण खाणार नाही, दारू पिणार नाही, आनंद करणार नाही, कोणता समारंभ करणार नाही. इतकं दुःख आम्ही काढतो आणि शोक करतो आणि म्हणतो आमच्यासाठी तो मरण पावला. दुःखाच्या दिवसातून दुःख सहनाचा कालावधी, आणि त्याला तुम्ही कसं उत्तम शुक्रवार म्हणता? हा दुःख सहनाचा कालावधी आहे, हा दुःखाचा आठवडा आहे. आणि माझा देव सांगतो, जिवंत देव यावे, पवित्र आत्मा म्हणतो हा उत्तम शुक्रवार आहे, गुड फ्रायडे आहे. ज्याच्यावर संकट आलं, योबावर, ज्या वेळेला त्याचं होतं ते सगळं घेतलं गेलं, त्याची दाणादाण झाली, एवढा धार्मिक जो ज्याच्याबद्दल देवाने ग्वाही दिली त्याचं सगळं गेलं, त्या योबाने आपल्या मृत्यूला शाप दिला. देवाचा गौरव केला, पण आपल्या मृत्यू दिनाला त्याने शाप दिला. देवाला त्याने शाप दिला नाही, देवाचा धन्यवाद केला, परंतु तो म्हटला शापित असो ज्या दिवशी माझी आई गर्भधारणा राहिली, माझा जन्माचा दिवस शापित असो. इर्मया कष्टातून, कलहातून आणि त्याच्या लोकांनीच त्याच्या विरुद्ध केलेल्या कटकारस्थानातून, त्यांच्या इस्रायल लोक, यहुदी लोकांच्या दयनीय अवस्थेतून जात असताना पाहून विभळला आणि स्वतःच्या जन्मदिवसाला त्याने दोष दिला. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला 11 सप्टेंबर अमेरिकेसाठी दुःखाचा दिवस, कारण भयान घटना घडली वर्ल्ड ट्रेडची, आपल्याला माहिती आहे किती लोक मेले. नागासाकी, हिरोशिमावर बॉम्ब टाकला,
दुःखाचा निषेध दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे ज्या दिवशी भयंकर वाईट घटना घडली, कुणाचा तरी छळ झाला, कुणाचा तरी मानहानी झाली, वाईट गोष्टी घडल्या, तर तो दिवस आपल्याला आठवणीत राहतो. दुःखाचा दिवस म्हणतो आपण तो दिवस कधीच विसरत नाही. त्या दिवशी आपण आठवतो आणि दुःख करतो. आणि हा राजाधिराज परमेश्वर, जगाचा निर्माण करता, त्याची अवहेलना करण्यात आली, त्याला अर्धनग्न करण्यात आलं, त्याच्यावर थुंकलं गेलं, त्याच्यावर नाना घाणेरडे आरोप टाकण्यात आले. तो निष्पाप होता तरी देखील त्याला दोषी ठरवण्यात आलं. त्याच्यावर ते थुंकले, त्याची धिंड काढली, त्यांनी अर्धविवस्त्र करून चापकांनी फटके मारले. ऐन ऊन, रखरखत ऊन, वाळवंटातलं ऊन, त्याच्यावर थुंकले, त्याचा अपमान केला, त्याची टर उडवली, त्याला नको तसे बोलले. आणि तरी देखील हा दिवस गुड फ्रायडे म्हटला गेलेला आहे, उत्तम शुक्रवार म्हटलेला आहे. लक्षात घ्या, या दिवसासारखा दिवस नाही. मी म्हणते हा ख्रिश्चन लोकांसाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. या दिवसासारखा दिवस नाही. या दिवसाची आठवण करणे की हाच टिपिकल बायबल मध्ये दिलेला, म्हणजे याच तारखेप्रमाणे हाच शुक्रवार असं नाही, परंतु ज्या दिवशी त्याला वधस्तंभावर देण्यात आलं तो दिवस आमच्यासाठी, सगळ्या पृथ्वीसाठी, मरून गेलेल्या सगळ्या लोक, आज आम्ही जिवंत असणारे सगळे लोक आणि येणार आहेत पुढील अनेक पिढ्या, त्यांच्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हा दिवस, म्हणजेच ज्या दिवशी त्याला क्रूसावर देण्यात आलं तो दिवस अत्यंत चांगला, उत्तम, बेस्ट, त्याच्यासारखा कोणता दिवसच नाही. स्पष्टपणे देवाचा आत्मा सांगतो आणि देवाच्या आत्म्याच्या द्वारे सांगत आहे. अतिशय उत्तम, आनंद करण्यासारखा, जयघोष करण्याचा दिवस आहे आजचा. का? ऐका आता, लक्षात घ्या. लुसिफर, देवाचा स्तवन करणारा देवदूत, यशायाचा 14वा अध्याय आणि एझेकल याचा 28वा अध्याय, यामध्ये या लुसिफरचं वर्णन करून देण्यात आलेलं आहे. आणि तो देवाला अत्यंत संतोष देत असे आणि त्याच्या सगळ्या पंखांमध्ये कॉर्ड्स होते, संगीत होतं, आणि तो देवाच्या जवळ बसत असे आणि परमेश्वराचं हुजराला तो सतत असे आणि तो परमेश्वराचं स्तवन करत असे. आणि परमेश्वराने त्याला सगळे अधिकार, ताकद आणि सामर्थ्य दिलेलं होतं. आणि असा लुसिफर त्याच्या जवळ परमेश्वराचं स्तवन करणारा आवडता देवदूत होता. परंतु त्याच्यामध्ये पाप, गर्व, अहंकार शिरला. मी देवाच्या समान आहे, मी सगळ्या शक्ती, सगळे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि मी देवाला संतोष देतो आणि मी देवास समान आहे आणि देवासारखा मी आता आहे. त्याच्या समान आणि देवाच्या समान कोणीच होऊ शकत नाही. त्याला गर्व झाला. त्याच्या देवदूत देखील त्याला फॉलो करणारे देवदूत जे होते की खरोखर तोच श्रेष्ठ आहे, त्याला वरती चढवणारे असे लोक असतात. ज्या वेळेला गर्व होतो त्या गर्व करणाऱ्या व्यक्तीला अनेक लोक साथ देतात त्याचा नाश होण्यासाठी. अनेक लोक त्याच्या संगती जातात, त्याला अजून गर्व चढवतात, अजून तू चांगला आहे, अजून तू पवित्र आहे, अजून तू श्रेष्ठ आहे, अजून तू देवासमान आहे, अजून तू सर्व आहे असे म्हणणारे असे अनेक विश्वासू लोक त्याच्या संगती उभे राहतात की जे म्हणतात की आम्ही तुझ्या संगती विश्वास आहे. असे देवदूत होते आणि परमेश्वराने त्यांना खाली टाकलं आणि ती जागा रिकामी झाली. सैतानाला खाली टाकण्यात आलं, त्याचं स्थान रिकाम झालं. तो परत कधीच ते स्थान प्राप्त करू शकणार नाही. पण परमेश्वराने त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य कोणतंच काढून घेतलं नाही. तोच हा सैतान, तोच हा लुसिफर. आणि ह्याच्या समोर परमेश्वराने आदाम आणि हवेला निर्माण केलं, मानव पुत्र आणि कन्या निर्माण केले की जेणेकरून त्यांनी ते स्थान घ्यावं. म्हणून स्वतःच्या प्रतिरूपाचा, स्वतःच्या स्वरूपाचा त्यांना बनवलं आदामाला. आणि त्याला पत्नी त्याची तयारी, त्याच्या शरीरातून त्याची स्त्री तयार करून दिलं. म्हटलंय जा बहुगुणित व्हा.
आनंद करा, पृथ्वी व्यापून टाका. तो स्वामी आहे, तसं स्वामित्व त्याला दिलं. ते झाड तो थांबवू शकला असता, फळ देणारं झाड त्याच्या भोवती, जीवनाच्या झाडाच्या भोवती अग्नीचे पोट घालू शकला असता, पण त्यानं तसं केलेलं नव्हतं. त्याला ते झाड वाचवणं महत्वाचं नव्हतं. त्याला फक्त त्यानं निर्माण केलेल्या पुत्र आणि कन्या मानवामधून त्याला आज्ञापालन, ती खरी प्रीती, खरा जिव्हाळा, खरी ओढ, आज्ञापालन हे यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. ते आज्ञापालन त्याला हवं होतं. कारण प्रीतीचं मूळ, प्रीती जर असेल तर त्या ठिकाणी आज्ञा पाळली जाते. सगळ्यात नेहमी लक्षात ठेवा, प्रीतीचं फळ काय? आज्ञापालन. जर प्रीती खरी आहे तर त्याला फळ लागेल आज्ञापालनाचं. जर मी एका व्यक्तीवर प्रेम करते, मी माझ्या बायकोवर जर प्रेम करतो, तर माझी बायको माझी आज्ञा पाळणार, माझ्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही. त्या पुरुषाला पूर्ण विश्वास असतो. जर ती प्रेम करत असेल तर ती त्याची आज्ञा मोडेल. लेकरं प्रेम करत असेल, आईबाबांची आज्ञा मोडणार नाही. हे लक्षात घ्या. आणि हे त्यांना परमेश्वराला हवं होतं, म्हणून परमेश्वराने त्याला स्वातंत्र्य दिलेलं होतं. परंतु आज्ञा मोडली आणि पाप आलं. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. परमेश्वरापासून ते तुटले गेले आणि परमेश्वराने त्याच ठिकाणी वचन दिलं. उत्पत्ती याचा 3 अध्याय 15 वचन, तू वस तुझी स्त्री, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी वैर स्थापित. ती तुझे डोके फोडील आणि तू तिची टाच फोडेल. डोके फोडेल, अधिकार, सत्ता, त्याचं मस्तक, त्या सैतानाचं मस्तक फोडेल. आणि हे वचन त्याच वेळेला देण्यात आलं. स्त्रीचं सीड आणि येशू ख्रिस्ताबद्दल इथं सांगण्यात आलं. ते सीड म्हणजे येशू ख्रिस्त, पुरुषापासून झालेलं नसून पवित्र आत्म्याच्या द्वारे स्त्रीच्या सीड मधून झालेलं, निर्माण केलेलं आहे पूर्ण मानव. तो आमच्यासाठी या जगामध्ये येशू ख्रिस्त आला. कशासाठी? की मानवाचा परमेश्वरासंगती संबंध तुटलेला होता. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून हा संबंध तुटलेला होता. पापाची भिंत निर्माण झालेली होती. ही पापाची भिंत, हा पापाचा पडदा काढून टाकण्यासाठी आणि परमेश्वरासंगती, स्वर्गीय पित्यासंगती मानवाचं नातं जोडण्यासाठी येशू ख्रिस्त आला. कारण परमेश्वराला माहिती होतं की नोहाच्या काळामध्ये पाण्याचा पूर आणून देखील माणसं सगळी मरण पावली, फक्त नोहाचं कुटुंब जिवंत राहिलं. तरी देखील त्याच्यानंतर पाप वाढत गेलं, थांबलं नाही. मोशेचे नियमशास्त्र आणले. नियमशास्त्राच्या द्वारे पाप माणूस स्वतःला नीतिमान करू शकतोय का? नाही करू शकला. हे देवाने दाखवून दिलं. त्याच्यानंतर जनावरांचं रक्त, पशुचे रक्त, पक्ष्यांचं रक्त मानवाचं पाप झाकू शकतंय, पूर्ण नष्ट करू शकत नाही. फक्त देवादी देवाचं रक्त, परमेश्वराचंच रक्त मानवाचं पाप नष्ट करू शकतं, कायमचं नष्ट करू शकतं. आणि म्हणून स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिलं आमच्या पातकांसाठी. तो या जगात आला, आमच्यासाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी उठला आणि स्वर्गात चढला. तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे आणि तो त्याचा पवित्र आत्मा आम्हाला चालवण्यासाठी त्याने दिलेला आहे. यावर जो विश्वास ठेवतो त्याला आपल्या अंतःकरणात घेतो. लक्षात घ्या, त्याला आपल्या अंतःकरणात घेतो. फक्त म्हणायचं आहे की येशू तू माझ्या अंतःकरणात ये. माझा विश्वास आहे तू माझा देव आहे. तू माझ्या सर्व पातकांची क्षमा करण्यासाठी वधस्तंभावर गेला, 3ऱ्या दिवशी परत उठला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. माझा विश्वास आहे तू माझ्या अंतःकरणात ये, तू माझा देव आहे. ही कबुली मी ज्या वेळेला देते आणि त्याला ज्या वेळेला माझ्या अंतःकरणात स्वीकारते, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. माझं सगळं पाप त्याच्या रक्ताने धुतलं जातं आणि माझ्यामध्ये जुना मनुष्य मरण पावलाय आणि उठतो तो ख्रिस्त. आणि ही विश्वासाची कृती मी सगळ्या जगासमोर करते. नीट कान देऊन ऐका. ही विश्वासाची कृती मी सगळ्या जगासमोर करते. तो म्हणजे बाप्तिस्मा, कोणतं धर्मांतर नाही. धर्मांतर नाही. परमेश्वर धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही. प्रेषितांची कृत्य ह्याच्या 17व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या 11व्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. हे लोक कोण आहेत? तर ख्रिस्ताला फॉलो करणारे, त्याला अनुसरणारे, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलेलं आहे. हा धर्म नाही. धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही तो.
आणि मग काय, ज्या वेळेला आम्ही पाण्यामध्ये विश्वासाची कृती, कारण विश्वासाच्या कृतीशिवाय कोणी त्याला संतोष देऊ शकत नाही. आम्ही पाण्यामध्ये आमचा जुना मनुष्य गेलेला आहे, मेलेला आहे, आणि मी उठतोय तर माझ्यामध्ये मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये उठतो. म्हणजे त्याचे सगळे ऍट्रिब्यूट, त्याचे सगळे गुणधर्म, त्याचे क्षमा करणं, त्याचं सामर्थ्य, त्याची पवित्रता माझ्यामध्ये राहते. तो माझ्यामध्ये राहतो. मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. म्हणजे मला पित्याला आबा बापा म्हणण्याचा अधिकार प्राप्त झाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं. कारण तो जिवंत झाला, मृत्युंजय ख्रिस्त झाला, त्याने मरणाची नांगी मोडली आणि तो विजयी झाला. तो मृत्युंजय झालेला आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेला त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याची धार्मिकता मला मिळते. येशू ख्रिस्त माझ्याकडे, स्वर्गीय पिता माझ्याकडे बघताना ज्यावेळेला मी त्याला आबा बापा म्हणून हाक मारते त्यावेळेला त्याला माझ्यामध्ये येशू ख्रिस्ताची धार्मिकता, त्याचं पावित्र्य, त्याचा प्रकाश दिसतो. कोणतंही माझं पाप नाही, माझा भूतकाळ नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताचा सगळा वारसा हक्क स्वर्गामध्ये असणार त्याचं स्थान कान देऊ नाही का? देवाचा आत्मा सांगत आहे, कान देऊ नाही का? त्याचा सगळा वारसा हक्क आम्हाला प्राप्त होतो. सगळा वारसा हक्क जे येशू ख्रिस्ताचे अधिकार आहे ते सगळे आम्हाला प्राप्त होतात. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतः म्हटले, जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे, आणि मी केले त्यापेक्षाही अधिक चमत्कार तुम्ही विश्वास ठेवाल तर कराल. तुम्ही विश्वास ठेवाल तर कराल. लक्षात घ्या, हा वारसा हक्क यामुळे, या क्रुसिफिकेशन मुळे, या वधस्तंभावरच्या त्याच्या मरणामुळं आणि त्याच्या मृत्युंजय विजयामुळे आपल्याला मिळालेला आहे. म्हणून हा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. त्यांना आमच्यासाठी जर तो मेला नसता तर आज आम्ही या स्थानावर नसतो. तो आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला. तो पुनरुत्थानाचा दिवस आणि हा क्रुसिफिकेशनचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. अतिशय आनंदाचा. वार कोणता आम्हाला घेणं नाही, तारीख कोणती आम्हाला घेणं नाही. आम्ही तारखा शोधत बसणार नाही आणि वार शोधून ज्ञानाची बढती लावत बसणार नाही. मी किती ज्ञानी, माझं ज्ञान मी कसं प्रगट करेल, आम्हाला घेणं नाही. कारण ज्ञानाला लाजवावे, ज्ञानाला त्याच्या ज्ञानामुळे लाजवावे म्हणून परमेश्वरानं त्याचं प्रगटीकरण अज्ञानाला केलेलं आहे. लक्षात ठेवा, जे कमी त्याला परमेश्वराने त्याची गूढ गुपित उलगडून सांगितलेली आहे. आणि ती गूढ गुपित अत्यंत महत्वाची एकमेव आहे. लक्षात घ्या, तो माझ्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला. त्यानं त्याचं धार्मिकता मला दिलेली आहे, त्याचा वारसा हक्क मला प्राप्त झालेला आहे. आम्ही स्वर्गाचे वारीस आहोत. हालेलुया. या दिवसामुळे आणि म्हणून हा आजचा दिवस उत्तम शुक्रवार आहे, चांगला दिवस आहे. तुम्हाला बोलणाऱ्या व्यक्तींना उत्तर देता आलं पाहिजे. पहिले करंथीकरास पत्राचा 15वा अध्याय 45वा वचन, त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा असा झाला. कायमचा मृत्यू जो आहे तो नष्ट केला आणि कायमचं सार्वकालिक जीवन त्याने आम्हाला दिलं. गलतीकारास पत्राचा 3रा अध्याय 13वा वचन, आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. आमच्यासाठी तो शाप झाला, आमच्यासाठी तो दुःख सहन केलं का जेणेकरून आम्हाला आनंद प्राप्त व्हावा. म्हणजे त्यानं आमचा विचार एवढा केलेला आहे. इर्माया 31:33 मध्ये म्हटलेलं आहे, तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर मी करार करील. म्हणजे आजच्या दिवसानंतर, क्रुसिफिकेशन झाल्याच्या नंतर मी त्यांच्या संधी करार करीन. इस्रायलच्या घराण्याबरोबर मी करार करीन. तो म्हणजे मी आपले नियम धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. माझ्या प्रियांनो, नियमशास्त्राच्या पुढे जाऊन डायरेक्ट नियमशास्त्र विश्वासणाऱ्यांना सांगितलेलं आहे की नियमशास्त्र मी तुमच्या अंतःकरणात करून ठेवेन, माझी वचनं मी तुमच्या मुखात घालेल.
हेच हिब्रू याचा 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे, हेच हिब्रू याचा 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे, हेच हेजेकेल याच्या 36व्या अध्यायात सांगितलेलं आहे. हा 8वा करार आहे आणि हा करार त्याने त्याच्या रक्ताने सिंचित केला. म्हणून हा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मग आमचे चेहरे म्लान झालेले नको, आमचे चेहरे दुःखित झालेले नको. हे लक्षात ठेवा. 40 दिवसाचे उपवास केले हो. ऐकता आता? लक्ष देऊन सांगू. एक हे माझ्या ह्याच्यात नाही आहे मेसेज मध्ये, पण तुम्हाला आता सत्य सांगते. छान अभ्यास करा, स्टडी करा बायबलची आणि तुमच्या नीट लक्षात येईल. 4 शुभवर्तमान 20-25 वेळेला वाचून काढा आणि तुम्हाला तुमचे पास्टर पण सांगते. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त ज्या वेळेला बाप्तिस्मा झाला की नाही, वचन सांगतं त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून आला. पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर त्यांना आत्म्यानं अरण्यात नेलं. मग त्याने तिथं 40 दिवस उपवास केले. आलं का लक्षात? हे 40 दिवस उपवास. 40 दिवस उपवास केल्याच्या नंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. मग त्या परीक्षेत तो विजयी झाला. कळतंय? विजयी झाल्याच्या नंतर मग तो कुठे गेला? मंदिरात गेला. मग त्याने यशाया 61 वाचलं. यशाया 61 याचे चार वचन की माझ्यावर पवित्र आत्मा आला आहे, मला अभिषेक करण्यात आलाय दिनास सुटका देण्यासाठी. बरोबर आहे? यशाया 61 त्यानं वाचलं, जाहीरपणे सांगितलंय की तो मसीहा मीच आहे. हे वचनाच्या द्वारे त्यानं स्पष्ट केलं. त्याच्यानंतर त्यानं 3.5 वर्ष कार्य केलं. कळालं तुम्हाला? आधी पवित्र बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा उतरून आला त्याच्यावर, अरण्यात गेला. अरण्यात 40 दिवस उपवास प्रार्थना केले. देवाच्या समावेशामध्ये त्यानं परमेश्वरात वेळ घालवला. त्याच्यानंतर त्याची परीक्षा पाहण्यात आली आणि नंतर तो विजय होऊन मंदिरात आला. मंदिरात त्यानं यशाया 61 वाचलेलं आहे आणि त्याने जाहीररित्या दाखवलेलं आहे की तो मसीहा मीच आहे, ज्याच्यावर अभिषेक करण्यात आलेला आहे. आणि मग त्याने 3.5 वर्ष कार्य केलं. 3.5 वर्ष कार्य केल्याच्या नंतर त्याला धरून देण्यात आलं. 33.5 वर्षाचा असताना त्याला धरून देण्यात आलं आणि मग त्याला क्रुसावर देण्यात आलं. आलं लक्षात? 40 दिवसाचे उपवास कुठे आहे? लक्षात आलं? कळलं? समजतंय? मग 40 दिवसाचे उपवास संपले आणि मग आता गुड फ्रायडे आलेला आहे आणि मग आता हे झालेलं आहे. कळतंय? आपल्याला कोणाला नावं ठेवायचे नाही, आपल्याला ह्याच्याबद्दल चर्चाही करायची नाही, परंतु फक्त बायबलची, देवाच्या वचनाचा नीट स्टडी करा. एवढंच तुम्हाला सांगितलेलं. आणि हे कुठं पाळा म्हणून सांगितलं नाही, पण पाळलंच पाहिजे. का? कारण सुवार्ता सांगायची. काल तुम्ही पाय धुण्याचा विधी स्थापन केला की नाही? अतिशय सुंदर. हा सतत अंतःकरणात ठेवा. हा विधी चर्चमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. सुवार्ता सांगितली जाते. दुसरी गोष्ट, या माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा, हे केलं जातं. त्याने शिष्यांचे पाय धुतले, ते पाय धुतले जातात. ती नम्रता, ती लीनता येते, एकमेकांना क्षमा करण्याची भावना येते. आणि आपण कोणीच नाही, जर ख्रिस्त देवादिदेव परमेश्वर तो जर नम्र झाला आणि पाय धुतले तर आम्हीही धुतले पाहिजे. भले ते लोक आमच्यावर उलटू दे, भले ते लोक आमच्या विरोधात जाऊ दे, घेणार नाही. पण मी कोण आहे, माझा ऍटिट्यूड काय असलं पाहिजे, हे पाय धुणे शिकवतो. त्याचा प्रभुभोजनाचा विधी, त्यानं आम्हासाठी काय केलं हे त्याचं स्मरण करण्यासाठी शिक्कामोर्तब करतो आपण. आणि हे झालंच पाहिजे. हे लक्षात ठेवा. फक्त आम्हाला हा सिक्वेन्स लक्षात राहिला पाहिजे. उपास धरणं वाईट नाही, उपास धरले पाहिजे. कारण ही जात प्रार्थना उपासाशिवाय जात नाही. जेवढा आम्ही उपास धरतो तेवढं परमेश्वराच्या सानिध्यात येतो. अधिक त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये आम्ही वाढतो. जे त्याला आवडत नाही ते आमच्यातून निघून जातं आणि त्याचं पवित्र ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. आज काय होतंय, काल काय झालं, पास्टरांनी तुम्हाला त्यांचं परमेश्वराचं पवित्र ज्ञान दिलं.
त्याची गुढ उलगडून सांगितलं. आज काय होतं, त्याचं पवित्र ज्ञान देवबाप तुम्हाला उलगडून सांगतोय. हे सगळं आमच्या उपवास आणि प्रार्थनेचं फळ आहे. आणि म्हणून ते ज्ञान, डिवाइन नॉलेज, स्वर्गीय ज्ञान आमच्यावर उतरून येतं आणि आमचे आत्मिक डोळे उघडले जातात, आमचे आत्मिक कान उघडले जातात. हे प्रार्थना आणि उपवासाचं फळ आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत पहिला शब्द, हे बापा यांना क्षमा कर. हे बापा यांना क्षमा कर. वधस्तंभावर त्यांनी 7 शब्द उच्चारलेले, 7 वाक्य त्यांनी उच्चारलेले आहेत. ही 7 वाक्य का सांगितली जातात? कारण आम्हाला त्याप्रमाणे वागायचं आहे आणि परमेश्वर आम्हाला त्यातून काय सांगू इच्छितो ते अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणून आम्ही त्याचं पालन करण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी म्हणून आम्ही ती 7 त्यानं वाक्य जी वधस्तंभावर दिलेली आहे त्याची शेवटची 7 वाक्य ती आम्ही घेणार आहोत. हे बापा यांना क्षमा कर. वर्ड ऑफ फॉरगिव्हनेस, ह्याला आम्ही वर्ड ऑफ फॉरगिव्हनेस, क्षमेचा शब्द म्हणतो. लूक याचा 23वा अध्याय, लूक याचा 23वा अध्याय 34वं वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर. नंतर त्याची वस्त्रे आपापसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या केल्या. हे बापा आम्हाला क्षमा कर असं म्हटला तो, आणि त्यांनी त्याची वस्त्रे आपल्यामध्ये वाटून घेतली आणि चिठ्ठ्या टाकल्या. किती क्रूर असतील विचार करा. माझ्या प्रियांनो, वधस्तंभाचं ते हलांकित मरण घेण्यासाठी तो तिथं होता. त्यानं त्याला सगळं माहिती होतं. तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मानव होता. त्याला माहिती होतं काय होणार आहे, तो कशासाठी या जगात आलेला आहे, त्याला पित्याने, स्वर्गीय पित्याने का पाठवले हे त्याला चांगलं माहिती होतं. आणि म्हणून गेत्सेमनी बागेमध्ये त्यानं कळवळून प्रार्थना केलेली होती की हा पायाला माझ्यापासून, मृत्यूचा पायाला माझ्यापासून होता होईल तो बाजूला कर, पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि पित्याने त्याची स्वतःची इच्छा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केली. त्याचे वस्त्र त्यांनी काढले, अर्धवस्त्र त्याला ठेवलं. माझ्या प्रियांनो, अर्ध नग्न त्याला केलं. त्याच्यावर चापकांनी फटकारे मारले. त्या चापकांना हुक होती लोखंडाची, ते अशी वाकडी केलेली हुक होती. ज्यावेळेला चाबूक मारला जात होता ते हुक शरीरात शिरायचे आणि आतलं मांस आकडीनं असं ओरबडून बाहेर काढत होते. अशा प्रकारचे ते हुक होते. आणि अतिशय विषारी असणारा आणि लोखंडासारखा ठणका देणारा असे जे काटे होते, त्या काट्यांचा मुकुट त्याच्या मस्तकी घालण्यात आलेला होता. स्वतःला राजा समजतो ना, घे घाल हा मुकुट म्हणून दाबून त्याच्या मस्तकात तो घट्ट बसवण्यात आलेला होता. तो सगळे ते काटे, त्याच्या सगळे जे पॉइंट्स आहेत, जे अत्यंत नाजूक पॉइंट्स आहेत डोक्याच्या बाजूचे, त्या सगळ्या पॉइंट्स मध्ये ते घुसलेले होते काटे. कोणी केलं? ज्यांना त्यानं 5000 लोकांना त्यानं खाऊ घातलं होतं, 4000 लोकांना परत खाऊ घातलेलं होतं. त्यानं कंटिन्यू त्यांना लोळ्यांना बरं केलेलं होतं, लंगड्यांना बरं केलेलं होतं. माझ्या प्रियांनो, किती खुश झाले असेल ज्यावेळेला आंधळ्याच्या डोळ्याला दिसायला लागलं. तो आंधळा किती खुश झाला असेल. जन्माचाच पांगळा, 38 वर्षाचा दुखणेकरी बरा झाला, त्यावेळेला त्याला किती आनंद झालेला असेल. कोणीच बरं करू शकत नव्हतं, तो बरा झालेला होता. ते महारोगी ज्यांना गावाच्या बाहेर ठेवण्यात आलेलं होतं, ते दाईच्या दाही महारोगी बरे झाले. ते किती खुश असतील विचार करा. याईरची कन्या मृतातून उठलेली होती, लाजारस मृतातून उठलेला होता. तो पूर्णपणे देवाच्या राज्याची घोषणा करत होता, चमत्कार करत होता, वादळ थांबवत होता. तो त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता, त्यांना आनंद देत होता, त्यांचे दुःख, त्यांच्या वेदनेतून त्यांना बाहेर काढत होता. अनेक भूतांमधून त्यांना सुटका प्राप्त करून दिलेली होती. त्यानं त्यांची सेवाच केलेली होती. त्या 3.5 वर्षामध्ये त्याने स्वतःला त्यांच्यासाठी ओतलं होतं. तो कंटिन्युअसली सतत आणि सतत त्यांच्यामध्ये राहत होता. कोणती चूक त्याने केलेली नव्हती, कोणती चूक त्यानं केलेली नव्हती. हे यहुदी लोक, त्यांना सगळं माहिती होतं. यहुदी लोकांच्या मध्ये असं होतं, लेकरू 8 वर्षाचं झालं की त्याला सगळं पाठांतर, 7-8 वर्षाचं झालं की त्याची सुनता झाली की त्याला सगळं नियमशास्त्रांचं पाठांतर, म्हणजे जुना करार जो आपला आहे, तोरा जो आहे, तो तोरा मुखद्वत केला जायचा.
तोंड पाठ करायला लावलं जायचं. म्हणजे त्यांना नियमशास्त्र सगळे माहिती होते, प्रॉफिट सगळे, यशाया, इर्माया, विलापगीत, हे सगळं त्यांना माहिती होतं. एजेकेल, दानियल, होशे काय सांगितलं, जखऱ्यामध्ये काय सांगितलेलं सगळं त्यांना माहिती होतं. यशायामध्ये येशूच्या येण्याचं भविष्य केलं, मसीहा येणार आहे म्हणून सांगितलेलं, दानियल मध्ये सांगितलेलं, हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि तो आल्यानंतर कसं चमत्कार करणार हे त्यांना माहिती होतं. त्यांनी पाहिलेलं होतं सगळ्या यहुदी लोकांनी, हा चमत्कार करतोय, अरे हाच तो मसीहा आहे, अरे ह्याच्यावर देवाचा आत्मा उतरून आला, कबुतरासारखी वाणी झाली, आम्ही ऐकली हो कानाने. योहान संदेष्टा जो बाप्तिस्मा देतो, ज्याच्या पाठीमागे लोक पळत होते, त्याने स्वतः ग्वाही दिली आहे की तो देवाचा पुत्र आहे, बदला जाणारा कोकरा आहे हा. आणि ते त्याने सांगितलं, पहा हा जगाचे पाप हरण करणारा कोकरा आला, म्हणजे हाच तो मसीहा आहे. मग हा मसीहा चमत्कार करतो म्हणजे हा आमचं राज्य स्थापन करेल. रोमन लोक जे आमच्यावर अधिकार गाजवतात, ते आम्हाला पायदळी तुडवतात, आम्हाला गुलाम म्हणून ठेवतात, आता त्यांचं राज्य नाहीस करणार आणि आमचं राज्य ना यहुदी लोकांचं राज्य करणार. कारण बायबलमध्ये काय दिलंय, जुन्या करारात तोरामध्ये काय सांगितलेलं आहे की पूर्ण जगावर त्याची सत्ता असेल. आणि मग ते काय बघत होते, फिजिकल सत्ता, कार्नल सत्ता, ऍक्च्युली तो राजा असेल आणि मग आमची सत्ता सगळीकडे असेल, अशी स्वप्न ते बघायला लागले. आणि म्हणून झुंडीच्या झुंडी त्याच्या पाठीमागे जात होत्या. आणि म्हणून यरुशलेमामध्ये त्यांनी आमचा राजा होसाना होसानाच्या घोषणा दिल्या. आणि गाडीवर बसून आपली वस्त्र त्याच्या समोर टाकले, झावळ्या टाकल्या, आणि ये आता राजाचं पद घे आणि आम्हाला काय कर, आमचं स्वतःचं अस्तित्व मिळून दे. कारण पेटून उठलेले होते सगळे आणि इतका आनंद करत होते, एवढा हर्षनाद होता, त्यांना जयघोष करत होते. झावळ्याच्या रविवारी आनंद करत होते की त्यांनी जयघोष करत, आनंद करत, कारण गाढवीच्या शिंगावरच मसीहा बसून येणार होता. आणि हा बरोबर गाढवीच्या शिंगावर बसून आलेला, ह्यानंच चमत्कार केले, ह्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. निश्चितपणे सामर्थ्याने, त्याच्या दैवी शक्तीनं हा आमची सत्ता स्थापन करून घेईल, त्याची सत्ता असेल, तो राजा असणार. म्हणून राजा, यहुद्यांचा राजा म्हणून त्याला आतमध्ये बोलवलं आणि आतमध्ये त्याला प्रवेश केला. मोशे ज्यावेळेला इस्रायल लोकांची, ज्यू लोकांची सुटका करण्यासाठी आला, त्यावेळेला तो रानातून डायरेक्ट कुठं गेला, महालात गेला. फारोच्या समोर जाऊन उभं राहिला आणि म्हटलं माझ्या लोकांना सोड, देवाने सांगितलं. मग त्यांना वाटलं हा डायरेक्ट त्या रोमी लोकांकडेच जाईल आणि त्यांची सत्ता नाहीशी करेल चमत्कार करून. हा कुठं गेला, येशू ख्रिस्त जयघोष करून आल्यानंतर कुठे गेला, मंदिरात गेला. तडक मंदिरात गेल्यावर त्यानं काय केलं, मंदिराचं शुद्धीकरण केलं, त्याने सगळी घाण बाहेर काढली. माझं मंदिर तुम्ही बाजार करून ठेवलेलं आहे, चिडला तो. अहो सावकारांना, अहो लुटणाऱ्यांना, लुटारूंना तुम्ही लुटारूंची गुहा करून ठेवलाय माझं मंदिर. त्यानं मंदिराचं शुद्धीकरण केलं, सगळी घाण त्यानं बाहेर काढली. शास्त्री, परोशी, म्हणजे आजकालचे आपण म्हणणारे आम्ही पास्टर लोक, हे सगळे चिडले. अरे हे आमचं मंदिर, आम्हाला पाहिजे ते आम्ही करू शकतो, आमच्या देवाचं मंदिर हा कोण करणार. आणि त्यांनी सांगितलं माझ्या बापाचं घर, त्याने तिथं डायरेक्ट शिक्कामोर्तब करून सांगितलं. आणि मग ते चिडले, शास्त्री परुषी चिडले. ज्या लोकांनी त्याला आणलं ते पण, अरे हा आमच्याच परुषी, आमचे शास्त्री, ज्यांना आम्ही सन्मान देतो, ज्यांचा आम्ही मान ठेवतो, त्यांनाच काय केलं, त्यांनाच लज्जित पजित केलं. त्यांनाच सांगितलं की तुम्ही माझं मंदिर लुटारूंची गुहा करून ठेवलंय. सगळा बिझनेस, सगळ्या गोष्टी त्याने बाहेर काढून टाकल्यात. आणि चिडला ते बघितल्यानंतर. आणि त्याने काय सांगितलं, त्याच्यावर मग आरोप टाकले. मग हे सगळे शास्त्री परोशी त्याच्यावर चिडले, ते लोक चिडले आणि त्या लोकांनी त्याच्यावर आरोप टाकले. कोणते आरोप टाकले, हा मोशेच्या नियमशास्त्रांना मानत नाही, मोशेच्या नियमशास्त्र मोडतो, शब्दात दिवशी रोग बरे करतो, शब्दात पाळत नाही. हा म्हणतो हे मंदिर तोडून टाका, मी 3 दिवसात उभारल. तो स्वतःच्या मंदिराबद्दल बोलला होता. शरीर, तुमचं शरीर, रोमकारास पत्राचा 12वा अध्याय 1 ते 2 वचनात सांगितलंय, तुमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे.
आणि त्याच मंदिराबद्दल, त्याच्या शरीराच्या मंदिराबद्दल बोलला होता, हे मंदिर तोडून टाका, मी 3 दिवसात उभारेल. आणि ते म्हटले, यानं हे मंदिर जे शल्मोनानं निर्माण केलेलं मंदिर आहे ते मंदिर तोडून टाका. मंदिराच्या विरोधामध्ये हा बोलला. हा म्हटला, अब्राहमाच्या आधी मी होतो, आयाम हु आयाम, मी तो आहे. असा हा फक्त देवच हे म्हणू शकतो. आणि हा स्वतःला देव म्हणतोय, हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो. हा म्हणतोय की मी अब्राहमाच्या आधी होतो, असा सांगतोय. बघा, हा पाप करतोय, हा देव नाही. यानं काय केलं? मंदिराचं शुद्धीकरण केलं. ह्यानं राजाचं त्या रोमी लोकांना बाहेर काढलं नाही, रोमची सत्ता नष्ट केली नाही, यहूदांची सत्ता स्थापित केली नाही, आमचं स्वतःचं राज्य आणलं नाही, तर उलट आमच्यातली घाण काढत राहिला आणि वर आम्हाला म्हणतोय. म्हणून त्यांनी त्याच्यावर आरोप ठेवले, त्याला दोषी ठरवलं. त्याच्यावर नको ते घाणेरडे आरोप टाकण्यात आले. नियमशास्त्राविरुद्ध बोलतो, मोशेच्या विरुद्ध बोलतो, नियमशास्त्र पाळत नाही, शब्दात पवित्रपणे पाळत नाही, मंदिर तोडून टाकण्याची भाषा करतो. आणि मी हु आयाम, मी आहे म्हणतो. म्हणजे हा स्वतःला देव समजतो. अब्राहम आमचा अँसेस्टर, आमचा पूर्वज, त्याच्या विरोधामध्ये हा बोलतो. मग ह्याला क्रूसावर खेळा, ह्याला क्रूसावर खेळा. ज्या लोकांनी त्याचं नुकतंच गौरव केलं, ज्या लोकांनी त्याचा जयघोष करून त्याला आत आणलं, तेच लोक जे त्याचा जय जयकार करत होते, जावळ्या टाकत होते, यहुदी लोक, अत्यंत घमेंडी लोक, असे लोक स्वतःचे वस्त्र काढत होते त्या वाळवंटामध्ये आणि त्याच्या समोर टाकत होते, एवढा सन्मान त्याला देत होते. तेच लोक म्हटले, बरब्बाला सोडा, पण ह्याला क्रूसावर द्या. म्हणजे खुनी आम्हाला चालेल, दुष्ट प्रवृत्तीचा आम्हाला चालेल, लुटारूच चालेल, विध्वंसक बलात्कारीच चालेल, पण देवाचा पुत्र आम्हाला नको. आम्हाला दोष दाखवणारा नको, आमची घाण शुद्ध करणारा, आमच्यातली घाण काढून टाकणारा आम्हाला नको. जो स्वतःला देव सांगतो तो आम्हाला नको. त्यांनी देवाचा नाकार केला. जो त्यांचं पाप हरण करण्यासाठी आला होता, त्यांचं पापाचं स्वतःच्या रक्ताने ज्यांचं पाप शुद्ध करण्यासाठी आलेला होता, त्यालाच त्यांनी क्रूसावर द्या म्हणून सांगितलं. निर्मात्याच्या विरुद्ध निर्मितीनं बंडाळी केली. ज्यानं निर्माण केलंय त्यालाच तोडून नष्ट करा म्हणून सैतानानं धुमाकूळ घातला या लोकांच्या मध्ये. सगळ्या लोकांमध्ये शिरून त्याच्या विरोधामध्ये राग, क्रोध, कारण की त्यानं आमचं पाप स्वतःवर घेतलं होतं. आमच्यासाठी तो पाप झाला, आमचं पाप त्यानं स्वतःवर घेतलं. आणि पिलातानं सांगितलं, मला त्याच्यामध्ये काहीच दोष आढळत नाही. त्यानं हात धुतले, मी निर्दोष आहे, मला ह्याच्या ठाई दोष आढळत नाही. तरी देखील त्यांनी म्हटलं, तरी याला क्रूसावर द्या. तरी देखील त्याला घृणास्पद वागणूक दिली, त्याच्या तोंडावर थुंकले. आणि ज्यांनी आरोग्य दिलंय, ज्यांनी खाऊ घातलंय, ज्याने संकटातून बाहेर काढलंय, ज्याने वादळ थांबवलंय, आणि ज्याने आंधळ्यांना, लुळ्यांना बरं केलंय, मेलेल्यांना उठवलं, वाईट एकही केलं नाही, कुणाला चपराका मारली नाही, त्याला क्रूसावर द्या. त्याच्यावर थुंकले ते, त्याचे कपडे फाडले त्यांनी, त्याची टर उडवली त्यांनी, त्याची अवहेलना केली, त्याची घाण मारून त्याची वरात काढली, त्याचा वधस्तंभ त्याला घ्यायला लावला. साधा वधस्तंभ होता का? आम्ही मस्तपैकी सोन्याचा वधस्तंभ करतो, गळ्यात घालतो. वा, किती भूषण. मी वधस्तंभावर खेळलेलं आहे. वधस्तंभ हे मानहानीचं प्रतीक आहे. जो शापित तो झाडावर टांगलेला म्हटलेला आहे. जो शापित तो झाडावर टांगलेला आहे. आणि असं असताना ओबड धोबड तो ओंडका, एक लांब ओंडका आणि एक छोटा ओंडका एकमेकांवर ठेवून ओबड धोबड असा ओंडका एकत्र सांधला जातो आणि तो उभारला जातो. आणि त्याच्यावर वधस्तंभावर वेशीच्या बाहेर, गावाच्या बाहेर जे पाप, जे घाण, जे घृणास्पद, ते बाहेर, आपल्या इथं नको.
म्हणून त्याला बाहेर वधस्तंभावर देण्यात आलं. त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, कुशीत भाला घोसटण्यात आला. भाला हा लोखंडाचा, धातूचा त्याच्या पोटामध्ये खुपसण्यात आला. रक्त आणि पाणी बाहेर भळाभळा वाहिलं. मोठे खिळे ज्याच्यामध्ये हात बरोबर बसला जाईल, तो हातामधून त्या आतमध्ये जाईल, त्या दगडा आपल्या वधस्तंभामध्ये, त्या लाकडामध्ये तो बरोबर घुसेल. अशा पद्धतीनं तो खिळा, जाडच्या जाड खिळा हातावर ठेवून ठोकून त्याचे हात पक्के करण्यात आले. दोन पाय एकमेकांवर ठेवून मध्यभागी जोरात खिळा मारण्यात आला आणि ते ठोकून त्याला तो वधस्तंभ उभा केला गेला की जेणेकरून गुरुत्वाकर्षण शक्तीच्या द्वारे कोणती वस्तू वरती असेल ती खाली ओढली जाते आणि ते गुरुत्वाकर्षण शक्तीचं त्याला एकदम उंचावर वरती ठेवण्यात आलं की जेणेकरून त्या 3 फक्त खिळ्यांवर ते तरुण शरीर, 33.5 वर्षाचं तरुण शरीर वधस्तंभावर देण्यात आलं की जेणेकरून ते खाली गुरुत्वाकर्षण शक्तीच्या द्वारे ओढलं जाईल आणि फक्त 3 खिळ्यांवर ते लटकत राहील. भळभळ रक्त वाहत होतं पोटातून. काट्यांचा मुकुट खचून बसवलेला होता, मोठी मोठी जाड काटे असलेला, विषारी काटे असणारा. त्याचे गुणधर्म मी तुम्हाला आता सांगत बसत नाही, खूप वेळ लागेल. पण ते लोखंड जे खिळ्यांचं होतं त्याच्यामुळे शरीराला ठस 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 लागते. वेदना, ऊन, भयंकर अपमान, अवहेलना कोणी केली? ज्यांच्यासाठी रात्रंदिवस राबला होतो, ज्यांच्यासाठी त्याने कष्ट केले, ज्यांच्यावर त्यानं प्रेम केलं, ज्यांची लेकरं जवळ मांडीवर बसवली, म्हटली लेक बालकांना मस्कडी येऊ द्या, त्यांना मना करू नका. त्यांच्या लेकरांवर पण प्रेम केलं, त्यांची भूक जाणली, त्याला त्यांनी क्रूसावर दिलं. आणि हे सगळं पाहत असताना, हे सगळं माहित असताना तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा करी, क्षमा याचना बाप्पा करी, क्षमा याचना बापा. करीती कायन समजे त्यांना, करीती कायन समजे त्यांना, करी क्षमा याचना बापा. माझ्या प्रियानो, त्यानं काय शब्द वापरले? त्यांना फक्त क्षमा कर नाही म्हटला तो. ते काय करतात त्यांना कळत नाही, ते अजाण आहे. तुम्ही काय म्हणाल? का कळत नव्हतं? अंधारा डोळा बऱ्या का वेळेला बरं पुढे जात होता, लंगडा पाय घेऊन बरं धावत पुढे गेला लंगडाला बरं होण्यासाठी. माझी मेलेली कन्या बरं कर म्हणून गेलेत. त्यावेळेला बरं कळत होतं, ताप आलेला पण त्याच्याकडून बरा करून घेत होते, भूत बरं काढून घेत असताना त्याच्याजवळ जात होते, सगळ्या गोष्टी करत असताना खायचं बरं कळत होतं, तिथं त्याच्या संती प्रवचन ऐकत होते. तरी तो काय म्हटला? ते अजाण आहे, ते काय करतात त्यांना कळत नाही. म्हणजे त्यांनी त्यांचं निर्दोषत्व समोर ठेवलं. माहितीये ना बालकाचा कायदा? बालिक असेल तर त्यानं केलेलं पाप, त्यानं केलेला गुन्हा माफ केला जातो, कारण तो अजाण आहे म्हटलं जातं. बरोबर आहे ना? हे लोक अजाण आहे, बालक आहे, त्यांना समजत नाही. त्यांचं निर्दोषत्व ठेवलं त्यांना परमेश्वरासमोर. त्यांच्याकडे त्यांचं पाप गणू नको, त्यांना क्षमा कर. म्हणजे ते आता त्याच्या समोर त्याचे शत्रू म्हणून होते, शत्रू म्हणून ते म्हणत होते त्याला कुसावर द्या, शत्रू म्हणून त्यांनी त्याला मारलं, शत्रू म्हणून त्याच्यावर थुंकले, शत्रू म्हणून त्याची टिंगल केली. आणि तो सांगतोय ते अजाण आहे, ते काय करतात त्यांना कळत नाही, त्यांना क्षमा कर. ज्यांनी तुडवलं, ज्यांनी त्याची टर उडवली,
त्यांना सांगतोय. परमेश्वरानं जर येशू ख्रिस्तानं म्हटलं असतं तर त्याच क्षणाला त्यांना शासनही झालं असतं, कारण तो पूर्ण देव होता. पण त्याला आपल्या परमेश्वराचं, आपल्या स्वर्गीय पित्याचं मिशन पूर्ण करायचं होतं. मिशन काय होतं? उद्देश काय होता त्याचा? मानवाचं तुटलेलं नातं परमेश्वरासंगती त्याला जोडायचं होतं. हेच लोक जे त्याला क्रुसावर देत होते, हेच लोक त्याची टिंगल करत होते, ह्याच लोकांनी त्याला विध्वंस करायचं त्याचं ठरवलेलं होतं. त्याच लोकांचा संबंध स्वर्गीय देवादिदेव पिता, जो येशू ख्रिस्ताचा पिता, जो परमेश्वर स्वतः, त्याच्या संगती ते नातं जोडण्यासाठी, तुटलेलं नातं परत एकदा जोडावं आणि त्यांना आबा बापा म्हणण्याचा अधिकार प्राप्त व्हावं म्हणून तो क्रुसावर गेलेला होता. आणि त्या लोकांनी त्याला तुडवलं आणि तो म्हटला, ते निर्दोष आहेत, ते काय करतात त्यांना समजत नाही, त्यांना क्षमा कर. आणि त्यानं प्रार्थना ही आधीच शिकवली होती. तुम्ही प्रार्थना कशी कराल, प्रभूची प्रार्थना त्याने शिकवली होती क्रुसावर जाण्याच्या आधी. हे आमच्या बाबा, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. म्हणजे जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, आमची अपराधांची क्षमा कर. म्हणजे त्यांची आम्ही जशी क्षमा करतो तशी आता आमची कर. आम्ही केली त्यांच्या अपराधांची क्षमा. म्हणजे तुम्ही तुमचे ज्यांनी ज्यांनी अपराध केले, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमची बदनामी केली, ज्यांनी तुम्हाला तुडवलं, ज्यांनी तुम्हाला विध्वंस केलं, उद्ध्वस्त केलं, ज्यांनी तुमच्यावर आरोप टाकले, ज्यांनी तुम्हाला नको नको करून सोडलं, त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा केल्याशिवाय प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. माझ्या प्रियांनो, तो मिशन पूर्ण करण्यासाठी आलेला होता, मृत्युंजय ख्रिस्त होण्यासाठी आलेला होता. त्याला मृत्यूची नांगी तोडायची होती. त्याला पहिलं माहिती होतं की क्षमा केल्याशिवाय उत्तर नाही, कार्य पूर्ण करता येणार नाही. कार्य पूर्ण करता येणार नाही, क्षमा केल्याशिवाय उत्तर नाही प्रार्थनेचं. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. 3.5 वर्षामध्ये त्या व्यक्तीने आम्हाला इतका त्रास दिला, भयान त्रास दिला, भयान तुडवलं, नको त्या पद्धतीने तुडवलं सगळ्यांना, अनेक लोकांना. आणि त्या व्यक्तीला परमेश्वराने सांगितल्यानंतर क्षमा केली. क्षमा केल्याच्या नंतर, सगळ्यांनी मिळून क्षमा केल्याच्या नंतर ती व्यक्ती परत भयान झाली, इतकी भयान की त्याचा उल्लेख करू शकत नाही. कोकराचं वस्त्र, पवित्र वस्त्र घालून, शुभ्र वस्त्राचं कोटिंग घालून, आणि सगळेजण एक साथ मला म्हणायला लागले, तुम्हीच क्षमा केली ना, आता आम्हाला भोगावं लागतंय. तुम्ही क्षमा केली, क्षमा नको होती करायला. किती भयान झालं. आणि तरी देव सांगतो क्षमा कर, तरी देव सांगतो क्षमा कर, तरी देव सांगतो क्षमा कर. माझ्या प्रियांनो, अतिशय कठीण आहे क्षमा करणं. अहो काय नाही, मी त्यांना क्षमा करून टाकली, काय नाही, त्यांनी तर मला काय त्रास दिला तर माहितीये का तुम्हाला? त्या शेजारच्यांनी अहो फार वाईट त्रास दिला, अहो त्या बायकोने मला काय त्रास दिला, अहो त्या नवऱ्याने मला काय त्रास दिला, मग त्या सासूने काय त्रास दिला होता मला, तुम्हाला काय सांगायचं, इतका छळवाद केला. जाऊ दे, क्षमा केली मी तिला. लक्षात घ्या, क्षमा करणं खूप कठीण आहे माझ्या प्रियांनो. क्षमा केल्याच्या नंतर त्याच व्यक्तीसाठी आम्हाला आशीर्वाद मागायचे आहे. त्याच व्यक्तीसाठी जे मला हवंय ते सगळं त्या व्यक्तीला दे. परमेश्वर त्या व्यक्तीला आशीर्वादित कर, त्या व्यक्तीला पश्चातापी अंतःकरण दे, आणि त्या व्यक्तीला स्वतःचे दोष दिसू दे, आणि ती व्यक्ती तुला बिलगली जाऊ दे. म्हणजेच तिला येशू ख्रिस्ताची पवित्रता प्राप्त होऊ दे. माझ्या प्रियांनो, म्हणजेच येशू ख्रिस्ताचा वारसा हक्क त्या व्यक्तीला प्राप्त होऊ दे. ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्याला म्हणतात खरी क्षमा. कठीण आहे, भयान, दुष्ट, विध्वंसक, खुनी, कपटी, कारस्थानी, दुसऱ्यांना उद्ध्वस्त करणारे, निष्पाप लोकांना तुडवणारे, निष्पाप लोकांवर नाही तो आरोप टाकणारे, बदनामी करणारे, चांगल्याचा मोबदला वाईटाने देणारे. होय माझ्या प्रियांनो, तरी देव म्हणतो क्षमा कर.
अरे देवाचं नाव, देवाच्या सेवकांना बदनाम करतात, देवकाच्या सेविकेला बदनाम करतात, वाईट वाईट बोलतात, त्यांच्याकडूनच पैसे घेतील, त्यांचंच नाव बदनाम करतील, त्यांच्यावरच उलटतील, तरीही त्यांना क्षमा करा. क्षमा करा म्हणजे काय करा? परमेश्वरा त्याला पश्चातापी अंतःकरण दे. दे बाबा त्यांना त्यांचे दोष दाखव. परमेश्वरा त्यांना पश्चातापी अंतःकरण देऊन त्यांना तुझ्याकडे येऊ दे, तुझ्या नावाची ओळख होऊ दे, आणि त्यांनी तुला आबा बाबा हाक मारावा असं त्यांना तू कर. आणि ही आमची प्रार्थना ऐकली जाणारच जाणार, कारण आमच्या शत्रूसाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते आणि परमेश्वर ती प्रार्थना ऐकून त्यांना नवीन जीवन देणारच. त्याच्या रक्ताने ती व्यक्ती धुतली जाणारच. होय, आणि येशू ख्रिस्ताचा वारसा हक्क त्या व्यक्तीला प्राप्त होणारच. इर्मयामध्ये सांगितलेलं आहे, ऐकायला फार कठीण जातं, समजायला फार कठीण जातं, धक्का बसतो. धार्मिक आयुष्यभर धार्मिकता करीत राहिला आणि शेवटच्या क्षणाला जर त्यानं पाप केलं तर त्याची कोणतीच धार्मिकता जमेस धरली जाणार नाही. पण एखादा दुर्जन असेल, आयुष्यभर त्याने दुष्टाई केली, पण शेवटच्या क्षणाला जर त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आणि त्याचं पाप मोजलं जाणार नाही, तो देवाच्या रक्ताने धुतला जाईल. अरे किती भयंकर विचार करा ना. जे आधी आले त्यांनाही मजुरी तेवढीच, जे शेवटी आले त्यांनाही मजुरी तेवढीच. हा देवाचा न्याय, कारण तो प्रीतीचा देव आहे, कारण तो बाप आहे, कारण तो स्वर्गीय पिता आहे. आणि म्हणून क्षमा केल्याशिवाय आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळणार नाही. म्हणून आज परमेश्वर आम्हा प्रत्येकाला ज्या ज्या व्यक्तीने आमचं वाईट केलं त्या व्यक्तींना क्षमा कराव्यास सांगत आहे. 2 मिनिटं प्रत्येकाने आपले डोळे बंद करा आणि प्रत्येक ती व्यक्ती आठवा, ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला तुडवलं, ज्या व्यक्तीने तुमची बदनामी केली, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला, ज्या व्यक्तीनं तुमच्यावर खोटे आरोप टाकले, ज्या व्यक्तीने दुसऱ्यांचं ऐकून तुमचं वाईट केलेलं आहे, तुमचं नाव बदनाम केलं, तुमचा संसार उद्ध्वस्त केला, तुमचं घर उद्ध्वस्त केलं, तुमची नोकरी उद्ध्वस्त केलेली आहे, तुम्हाला दिलेलं परमेश्वराने दिलेलं स्थान उद्ध्वस्त केलेलं आहे, कुटुंबामध्ये तुमच्या गोंधळ घातलेला आहे, पती पत्नीमध्ये गोंधळ घातलेला आहे, सासू सुनेत गोंधळ घातलेला आहे, मुला बापामध्ये गोंधळ घातलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा आणि परमेश्वरा त्यांना पश्चातापी अंतःकरण दे, त्यांना तुझ्या रक्ताने धुतलं जाऊ दे आणि त्यांना तुझ्या जवळ घे, त्यांना आशीर्वादित करा, त्यांचं नाव घेऊन आशीर्वादित करा, जेवढे आहे त्यांचे नाव घ्या आणि आशीर्वादित करा. त्याशिवाय तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सुटका प्राप्त होणार नाही. कारण जशी आम्ही आमच्या प्रधानची क्षमा करतो तशीच तू आमच्या प्रधानची क्षमा कर. देवानंच आम्हाला शिकवलंय. ते येशू ख्रिस्ताचं रक्त त्या तुमच्या शत्रूसाठी देखील वाहिलं गेलेलं आहे माझ्या प्रियानं. फक्त तुमच्यासाठीच नाही, ज्यांनी त्याला खिळलं, ज्यांनी त्याला विंदिलं, ज्यांनी त्याला अपमानित केलं, ज्यांनी त्याच्यावर खोटे नाटे आरोप टाकले, त्यांच्यासाठी त्याने स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आणि तो आज म्हणत आहे, मी तुझ्यामध्ये आहे, मी तुझ्यामध्ये आहे. ख्रिस्त जर तुमच्यामध्ये आहे तर विश्वासानं त्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करा आणि क्षमा करा. ते पुढे तुमचं वाईट करण्यासाठी उभं राहील, ते परमेश्वर पाहून घेईल, कारण तुमचं युद्ध देव लढेल. विश्वास ठेवा. त्याच शत्रूच्या समोर परमेश्वर तुम्हाला उच्च स्थानावर ठेवेल, त्याच शत्रूच्या समोर परमेश्वर तुम्हाला सन्मान प्राप्त करून देईल, त्याच शत्रूच्या समोर सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. हालेलुया. पुढचा शब्द आपण बघूया. सेकंड वर्ड
वर्ड ऑफ सॅल्वेशन, तारणाचा शब्द, वर्ड ऑफ सॅल्वेशन, तारणाचा शब्द. लूक याचा 23वा अध्याय 42 ते 43. लूक याचा 23वा अध्याय 42 ते 43. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. वाह, काय सुंदर. दोन्ही बाजूला चोर. शास्त्रलेख पूर्ण होणं गरजेचं होतं, कारण शास्त्रलेखामध्ये लिहिलेलं होतं गुन्हेगारांमध्ये, कुड्यांमध्ये, अपराध्यांमध्ये तो गणला गेला. त्यांच्यामध्ये तो गणला गेला. एका बाजूला एक चोर होता, दुसऱ्या बाजूला एक चोर होता, आणि मध्ये तो होता. त्याला वधिण्यात आलेलं होतं. 3 क्रूस होते. घाम रक्ताचा गळेपर्यंत गेत्सेमनी बागेमध्ये येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली होती, हा प्याला माझ्या पायसून होईल तर टाळ, आणि तरी पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि देवाची इच्छा त्या ठिकाणी पूर्णत्वास जात होती. परमेश्वराची योजना तो पूर्ण करत होता, कारण तो पूर्ण मानव होता आणि पूर्ण देव होता. भयंकर भयंकर पापाचं वेतन मरण आहे, आणि त्यानं आमचं पाप स्वतःवर घेतलेलं होतं. आमच्यासाठी तो पाप झालेला होता. सार्वकालिक मरण त्यानं स्वतःवर घेतलेलं होतं. हालांकित जीवन त्यानं स्वीकारलेलं होतं. पहिले योहान्याचा 10वा अध्याय 17 ते 18. तो मी आपला प्राण, लक्षात द्या, कान देऊ नाही का? तुम्ही म्हणताना किती बिचारा येशू ख्रिस्त, काय ग बिचारा, कोणीतरी वाचवायला पाहिजे होतं, कोणीतरी काढायला पाहिजे होतं, काहीतरी व्हायला पाहिजे होतं. ते सगळं प्रसंग बघितल्यानंतर नाही, ती देवाची योजना होती. त्या योजनेच्या आडवं कोणीच येऊ शकत नव्हता, कोणीच येऊ शकत नव्हता. त्यानं त्याच्या प्रिय पेत्राला देखील म्हटलं होतं, ज्यावेळेला तो म्हटला असं होऊ नये, तर म्हटला सैताना चल, चालता इथून, कारण देवाची योजना पूर्ण करण्यासाठी तो आला होता. पहिले योहान याचा 10वा अध्याय 17 ते 18. मी आपला प्राण परत घेण्यासाठी देतो. मी आपला प्राण परत घेण्यासाठी म्हणजे विजय प्राप्त करण्यासाठी देत आहे. मी माझा प्राण देतो, पण परत घेण्यासाठी देतो. म्हणून पिता माझ्यावर प्रेम करतो. म्हणून कोण माझ्यावर प्रेम करतो? पिता, स्वर्गीय पिता माझ्यावर प्रेम करतो. कोणी माझ्यापासून माझा प्राण घेत नाही, कोणी माझ्यापासून तो घेत नाही, तर मी होऊनच तो देत आहे. मी स्वतःहून माझा प्राण देत आहे. मी स्वतःहून मानवाचं आणि परमेश्वराचं रिलेशन एकत्र करत आहे. मी स्वतःहून माझी धार्मिकता त्या मनुष्याला देत आहे, जो मनुष्य पापी ठरवला गेलेला आणि परमेश्वरापासून पुत्र, मानव कन्या आणि पुत्र परमेश्वरापासून विभक्त झालेले आहेत, त्यांना पवित्र करण्यासाठी आणि त्यांना आबा बाबा म्हणण्यासाठी मी स्वतःहून माझा प्राण देत आहे. पण तर मी स्वतःहूनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे, कारण तो देवाधी देव आहे येशू ख्रिस्त. तो माझा प्राण देण्याचा मला अधिकार आहे, व तो परत घेण्याचाही मला अधिकार आहे. म्हणजे मृत्युंजय होण्याचा अधिकार मला आहे. मी ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून झालेली आहे. पित्याने त्याला आज्ञा केलेली होती. मानवाचं आणि मानव पुत्र कन्यांचं आणि परमेश्वराचं नातं एक करण्यासाठी, त्यांना वारसा हक्क प्राप्त करून देण्यासाठी, धार्मिकतेचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी, लुसिफरचं जे स्थान प्रेझेंट वर्शिपर्सला दिलेलं होतं ते स्थान प्राप्त करून देण्यासाठी. विचार करा, लुसिफर सैतान किती चिडत असेल, किती चिडत असेल या दिवसासाठी. ज्या लोकांना, ज्या आदम हवेला मी डिफाईल केलं, पापी म्हणून देवाच्या समोर ठेवलं, की हे मानव जे तू निर्माण केलेले ते ये तुझी प्रेझेंट वर्शिप करण्यासाठी, तुझी पवित्र सहभागितेसाठी पात्र ठरू शकत नाही. ते दोषी आहेत, ते पापी, आज्ञाधारक, आज्ञाभंग करणारे आहेत. ते पवित्र नाही, अपवित्र आहे. आणि परमेश्वराने स्वतःचं रक्त देऊन त्यांना पवित्र केलं, आणि त्या दिवसासाठी स्वतःचं रक्त वाहिलंय. म्हणजेच त्या लुसिफर पेक्षा ह्या लोकांवर, या मानवावर, पुत्र आणि कन्यांवर किती प्रेम केलंय परमेश्वरानं. काही चिडत असेल तर लुसिफर, अरे मी सदैव परमेश्वराच्या उदरास होता आणि मी त्याचं स्तवन करत होते, परमेश्वराचा मी लाडका होतो, आणि त्या मला खाली टाकलं, मला परत घेण्याचं काहीच केलं नाही, मला परत ते स्थान मिळून दिलं नाही, तर माझं स्थान उलट त्या मानव पुत्र आणि कन्यांना दिलं. म्हणून तो किती चिडत असेल, विचार करा. म्हणून दारूचं व्यसन, निराशा, वाईट गोष्टी, नको त्या घाणेरड्या बायकांचा नाद, आपल्या नवऱ्याची न ऐकणं, नवऱ्याला पायदळी तुडवणं, सन्मान न करणं,
आपल्या सासऱ्यांवर अत्याचार करणं, आपल्या सुनेवर अत्याचार करणं, आपल्या मुलांच्या विरोधात जाणं, आपल्या आईबापांच्या विरोधात जाणं, हे सगळा गोंधळ हा सगळा सैतान करतो, जेणेकरून डिफाईल करायचं आणि दोषी म्हणून त्या परमेश्वराच्या समोर ठेवायचं. म्हणायचं, हे पा तुझे मानव पुत्र कन्या, हे काय पवित्र आहे का? हे काय प्रेझेंट वर्शिप करू शकतील का? यांची प्रेझेंट वर्शिप तुझ्यापर्यंत पवित्रतेची येऊ शकते का? कारण प्रेझेंट वर्शिप मध्ये सामर्थ्य आहे, कारण तो खरे उपासक शोधत आहे, वर्शिपर शोधत आहे. माझ्या प्रियानो, तुम्ही वर्शिपर आहात. सर्वस्वाने दान देण्यानं, वर्शिप करण्यानं, सॉंग गाण्यानं, वचन सांगण्यानं, प्रार्थना करण्यानं, सर्वस्वानं आम्ही वर्शिप करत असतो. वचन लोकांपर्यंत नेण्यानं आम्ही वर्शिप करतो. इतरांचा आदर करतो, आम्ही परमेश्वराची वर्शिप करतो. इतरांवर प्रेम करतो, आम्ही परमेश्वराची वर्शिप करतो. त्याची प्रीती लोकांपर्यंत नेतो. माझ्या प्रियांनो, हा गुन्हेगारांमध्ये गणला गेलेला होता. हे जे 2 चोर होते माझ्या प्रियांनो, हे 2 चोर यहुदी लोकांमध्येच होते, त्या इस्रायल लोकांमधलेच होते. त्या लोकांमधलेच खुनी, दोषी, चोर, लुटारू असे हे होते, ज्यांना त्या वधस्तंभावर खिळलेलं होतं. मरणाची शिक्षा दिलेली होती त्यांना. खुनी होते, लुटारू होते, वाईट करणारे होते, बलात्कारी होते, घाणेरडे होते, म्हणून त्यांना खुनाची शिक्षा देण्यात आलेली होती. ते तिथंच लहानाचे मोठे झालेले होते. म्हणजे त्यांना या 3.5 वर्षामध्ये हा मसीहा येशुवा ह्यानं काय चमत्कार केले. तो पाण्यावर चालला, त्यानं लंगडे बरे केले, त्यानं 5,000 खाऊ घातलं, त्यानं 4,000 खाऊ घातलं, त्यानं कुष्ठरोगी बरे केले, त्याने मेलेल्यातून लाजारसाला उठवलं, याईराच्या कन्येला उठवलं. हे सगळं ते पाहत होते, ते ऐकत होते, ते त्याच शिकत होते, त्यांच्या कानावर सगळं येत होतं. यानं सगळ्यांचं चांगलं केलं होतं आणि हा चमत्कार करणार आहे, ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, आणि तरी देखील याला क्रूसावर खेळलाय. म्हणजे ते येशू ख्रिस्ताला ओळखत होते. त्यांना सगळ्या बातम्या माहिती होत्या. ते काही नवीन आफ्रिकेतून इकडून तिकडून आलेले नव्हते. तिथं ते काही फॉरेनर्स नव्हते. चोर लुटारू जे होते, ज्यांना क्रूसावर दिलं, ते काही फॉरेन वरून आलेले नव्हते, तिथलचेच होते. त्यांना सगळं माहिती होतं, सगळं त्यांनी ऐकलेलं होतं. आणि हा देवाचा पुत्र आहे असं सगळे सांगतात, आणि हा म्हणतो, आणि याला मसीहा म्हणून याचं स्वागत केलेलं होतं या लोकांनी, यहुद्याचा राजा म्हणून स्वीकारलेलं होतं. सगळं त्यांना माहिती होतं. झालेला जयघोष, होसांना सगळं ते पाहिलेलं होतं. त्यांनी सगळं त्यांना माहिती होतं. कानावर सगळ्या बातम्या आलेल्या होत्या आणि त्यांना क्रूसावर दिलेलं होतं. म्हणून तो दुसरा चोर काय म्हटला, पहिला चोर काय म्हटलं, अरे जर तू खरंच देवाचा पुत्र असेल तर स्वतःला वाचव ना, आम्हाला पण वाचव ना, दाखव तू देवाचा पुत्र आहे की नाही. एवढे चमत्कार केले, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात. ते लोक सगळे म्हणतात, कर तरी चमत्कार, दाखव तरी, तुलाही वाचव, आम्हालाही वाचव. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी विकल होता, असह्य स्थितीत होता, रक्तबंबाळ झालेला होता, अर्धवस्त्र होता. दोन्ही चोरांना काय दिसत होतं, तो स्वतःला वाचवू शकत नव्हता. दोन्ही चोरांना काय दिसत होतं, तो स्वतःला वाचू शकत नाहीये, निर्बळ आहे, घायल झालेला आहे, एवढं खिळे भोसकलेत, आणि आमच्या अपराधांमध्ये, कुणी लोकांमध्ये याला टांगलेलं एवढं चांगलं करून पण. हे ते दोघं पण पाहत होते, त्यांना माहिती होतं, त्याची दुर्बळता पाहत होते, किती दुर्बळ आहे, किती विकल झालेला आहे, कणतोय, हातापायातून रक्त वाहतंय, डोक्यातून रक्त वाहतंय. आमच्या तरी डोक्यामध्ये मुकुट नाही घातला काट्यांचा, त्याच्या काट्यांचा मुकुट घातला, आमच्या कुशीत भाला नाही भोसकला, त्याच्या कुशीत भाला पण भोसकलाय, त्याच्या तोंडावर तुकले, त्याची वरात काढली, क्रॉस घेऊन त्याची वरात काढली. आमचं तर तसं पण नाही केलं. म्हणजे त्याची तो वाचू शकला नाहीये. ही विकल स्थिती पाहिली पहिल्या चोराने, त्याची पूर्ण निंदा केली आणि म्हटला, अरे तू स्वतः देवाचा पुत्र असेल तर वाचव स्वतःला, मलाही वाचव. त्याची ती निर्बलता, त्याची ती असह्यता सगळं पाहून पापामध्ये जगणारा हा चोर दुसरा, पाप केलं आणि म्हणून त्याला क्रूसावर दिलेलं आहे. वाईट कुकर्म करणारा कुणी म्हणून सिद्ध झालंय म्हणून तो क्रूसावर आहे. त्याचा दोषीपणा सिद्ध झालेला आहे म्हणून तो वधस्तंभावर आहे. आणि तो त्या क्षणाला कबुली देतो आणि म्हणतो, तो त्या शिष्यांमधला नव्हता,
त्याने त्याचं प्रवचन ऐकलं नव्हतं, परंतु तो त्या ठिकाणी सांगतोय, तुझ्या वेळेला परत येशी वैभवानं, त्यावेळेला माझी आठवण कर. तू ज्या वेळेला वैभवाने परत येशी त्यावेळेला माझी आठवण. त्याचे 12 शिष्य तिथं होते, कबुली देत नव्हते. पेत्रानं 3 वेळेला नकार केलेला होता. ज्याच्या उराशी टेकणारा योहान, तो बाजूला आईला घेऊन थांबलेला होता. कोणी कबुली देऊन म्हणत नव्हतं, कोणी ओरडून घोषणा देत नव्हतं, अरे तो देवाचा पुत्र आहे, मी सांगतो, मी घोषणा देतो. कोणी नव्हतं, सगळे शांत होते. मृत्यूचा नंगानाच चाललेला होता. अवहेलना आणि अपमान होते, असह्यता होती, क्रूर मृत्यू होता. तिथे लोक क्रूर बनलेले होते, विध्वंसक बनलेले होते. काय करून काय नाही, येशू ख्रिस्ताला असं झालेलं होतं. क्रूरतेचा नंगानाच चालू असताना हा म्हणतोय, तू वैभवाने येशील. अरे तो मरत आहे, मृत्यू ह्याच्यात चाललेला आहे, आणि हा त्याला सांगतोय, तू ज्या वेळेला वैभवाने येशील त्यावेळेला माझी आठवण कर. म्हणजे या चोरानं, या कुणी माणसानं विश्वास ठेवला की हा देवाचा पुत्र आहे, आणि परमेश्वराने येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, तू आज माझ बरोबर सुखलोकात असशील. आज, उद्या नाही, तिसऱ्या दिवशी नाही. अजून मृत्युंजय व्हायचं होतं, पुनरुत्थान व्हायचं होतं, स्वर्गारोहण व्हायचं होतं, तरी देखील त्यानं सांगितलं, तू आज माझ्या संगती सुखलोकात असशील. कारण योहान 15, मी पित्यामध्ये राहतो, पिता माझ्यामध्ये राहतो. लक्षात घ्या. म्हणजे तू आता पित्यामध्ये असशील. म्हणजे तारण प्राप्ती झालेला, येशूच्या रक्ताने धुतला गेलेला पहिला हा व्यक्ती, हा चोर, जो येशूच्या रक्ताने धुतला गेला, ज्यानं अशा परिस्थितीत विश्वास ठेवला, ज्या वेळेला काहीच दिसत नाही, सीझन नाही, काही नाही, कोणते शहारे येत नाही, कोणतं आत्म्याचं सामर्थ्य उतरून आलेलं नाही, शांत आहे, सगळीकडे वेदना आहे, सगळीकडे नकाराची स्थिती आहे, काहीच होताना दिसत नाही, काहीच घडताना दिसत नाही, कुठेही येशू ख्रिस्ताचं दैवत्व दिसत नाही, कुठेही त्याचा राजाधिकार दिसत नाहीये, कुठं काहीच घडताना दिसत नाही. येशू ख्रिस्त हरलेला दिसतोय, आणि अशा परिस्थितीत तो म्हणतो, तू विजयी देव आहेस, स्वर्ग तुझा आहे, तू स्वर्गात तुझ्या अधिकाराने येणार आहे, कारण तू देव आहेस, त्याला माझी आठवण कर. आणि परमेश्वरानं त्याला सांगितलं, त्या परमेश्वराच्या, येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावर त्यानं विश्वास ठेवला. ऐका, रोमकारास पत्राचा 10वा अध्याय 9 ते 10 मध्ये सांगितलं, येशू देव आहे असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील व आपल्या मुखाने कबूल करशील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा विश्वास धरशील, तर तुझे तारण होईल. त्याच क्षणाला त्याचे तारण झाले. तारण केव्हा होतं? तारण प्राप्ती म्हणजे काय? माझं जीवन सेव्ह झालेलं आहे, सार्वकालिक मृत्यू नष्ट झालेला आहे, आणि सार्वकालिक जीवन मला प्राप्त झालेलं आहे. त्याच क्षणाला येशू ख्रिस्तामध्ये तो तारला गेलेला आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. स्वर्गामध्ये पहिला आत घेतलेला, येशूच्या रक्ताने धुतलेला हा चोर. व्हॉट अ ग्रेट फेथ, व्हॉट अ ग्रेट कन्फेशन, व्हॉट अ ग्रेट बिलीफ. काय श्रेष्ठ त्याचा तो विश्वास, कसला विश्वास आणि कसलं कन्फेशन त्याचं. किती अद्भुत कन्फेशन त्या चोरानं केला. माझ्या प्रियांनो, आम्ही अशा अनेक प्रसंगातून जातो. होपलेस सिच्युएशन आहे, हेल्पलेस सिच्युएशन आहे, सगळे हेल्पलेस आहे, काही होऊ शकत नाही, काही घडू शकत नाही, सगळे रस्ते बंद आहेत, काहीच घडणार नाहीये, देवाचं काहीच कार्य होताना दिसत नाहीये, पाण हलताना दिसत नाही, विपरीत स्थिती आहे, सगळे विरोधात आहे, सगळे त्रास देत आहे, चांगलं केलं तरी वाईटच करत आहे, पैशाला पैसा लागत नाही, कर्ज चालूच आहे, सगळी विपरीत स्थिती आहे. अशा परिस्थितीत मी धन्यवाद करेल आणि म्हणेन, होय परमेश्वरा, तुझे आभार मानते, धन्यवाद 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 करते. हालेलुया. हे मी म्हणेन, त्या चोरासारखं मी विश्वासात बळकट असलं पाहिजे. आपले डोळे बंद करूया आणि त्या चोरासारखं आम्हाला म्हणता आलं पाहिजे, तू वैभवाने येशील त्यावेळेला तू माझी आठवण कर.
पामराला विसरू नकोस देवा. आम्हाला म्हणता आलं पाहिजे तू वैभवान जेव्हा येशील येशुदेवा येईल पामराला विसरू नकोस देवा. गेलास क्रूसावरी पाप्याला तूच ठावरी. गेलास क्रूसावरी पाप्याला तूच ठावरी. तू जीवनाचा ठेवा आहेस येशुदेवा. आमेन आमेन. तू जीवनाचा ठेवा आहेस येशुदेवा. येईल पामराला विसरू नकोस देवा. येईल पामराला विसरू नकोस देवा. तुझी वनाचा झरा आमचा आधार खरा. तुझी वनाचा झरा आमेन आमेन. आमचा आधार खरा. हृदयात आमेन. तू असावा हालेलुया करतो आमेन. हालेलुया. हृदयात तू असावा करतो तुझा आमेन आमेन आमेन. येईल पामराला विसरू नकोस देवा. येईल पामराला विसरू नकोस देवा. Amen. Amen, amen, amen. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah. तिसरा शब्द, थर्ड वर्ड, वर्ड ऑफ ॲप्लिकेशन, जिव्हाळ्याचा शब्द. तिसरा शब्द, जिव्हाळ्याचा शब्द. योहाण्याचा 19वा अध्याय 26 ते 27. मग येशूने आपल्या आई व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्यानं शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. 33 वर्षाचा झालेला हा येशू ख्रिस्त त्याच्या आईसाठी बाळच होता. त्याच्या आईसाठी तो बाळच होता. बाई, इम्मा म्हणजे आई. त्याने शब्द वापरला इब्री, इम्मा. आणि कळवळून त्यानं त्या शिष्याच्या हातामध्ये आपल्या आईला सोपवला. हा शिष्य योहान, बाप्तिस्मा करणारा योहान नव्हे. हा शिष्य योहान त्याच्या हृदयाशी टेकणारा, ज्याच्यावर त्याचं अतोनात प्रेम होतं. माझ्या प्रियानं त्याला बहीण भावंड होते, परंतु त्यांच्या हाती त्यानं आपल्या आईला दिलं नाही. लक्ष देऊन ऐका. त्यानं आपल्या त्या मित्राला दिलं जो मित्र त्याच्या उराशी टेकत होता. कारण की याच मित्रानं, याच योहानानं, याच शिष्यानं 5 पुस्तकं लिहिली. योहानाचं शुभवर्तमान, ज्याच्यामध्ये जे 4थं शुभवर्तमान यानं लिहिलं, ज्याच्यामध्ये दैवत्व, येशू ख्रिस्ताचं दैवत्व सगळ्या जगाला दाखवण्यासाठी सगळं थिओलॉजी, दैवत्ववाद सगळं त्याच्यामध्ये, गूढ दैवी ज्ञान परमेश्वराचं त्यानं या योहानाच्या पुस्तकामध्ये शुभवर्तमानात दिलेलं आहे. हे शुभवर्तमान त्यानं लिहिलं.
दुसरं म्हणजे त्यानं प्रगटीकरण लिहिलं. पुढे काय होणार आहे हे सगळं घडणार आहे. आता त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि घडणार आहेत. हे बायबल मधलं शेवटचं पुस्तक ज्यानं लिहिलं प्रगटीकरणाचं तोच हा योहान. त्यांनाच योहानाचे पहिले पत्र, योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे तिसरं पत्र, त्याच्यामध्ये देखील थिओलॉजी दैवत्वाबद्दलचं गूढ ज्ञान व्यक्त केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वराचं कार्य, परमेश्वर काय करतो, कसा करतो, परमेश्वर कसा आहे आणि तो काय करत आहे आणि तो काय करणार आहे, हे सगळं योहानाच्या द्वारे परमेश्वरानं प्रगट केलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे योहानाने हे सगळं लिहिलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान, योहानाचं पहिलं पत्र, योहानाचं दुसरं पत्र, योहानाचं तिसरं पत्र आणि प्रगटीकरण. लक्षात घ्या, तो हा योहान. त्या योहानाला सांगितलं, पहा योहाना, ही तुझी आई, आणि बाई पहा हा तुझा मुलगा. माझ्या प्रियांनो, या मरियेला माहिती होतं की काय घडणार आहे. तिला माहिती होतं हा देव आहे, देवाचा पुत्र माझ्या उदरी दिलेला आहे. देवदूत गॅब्रिएल भेटलेला, तो बोललेला, तिला माहिती होतं तुझ्या हृदयातून तलवार भोसकली जाईल, हे शब्द तिला माहिती होतं. सगळं तिने अंतःकरणात ठेवलेलं होतं. बायबल सांगतं त्याची वाढ होत असताना ती त्याचं निरीक्षण करत होती, पाहत होती. ती विश्वासू स्त्री होती. काना गावी पहिला चमत्कार तिनं सांगितल्यानंतर सुरू झाला. तिनं त्याला सांगितलं की द्राक्षरस संपलेला आहे. तो म्हटला, बाई माझा तुझ्याशी काय संबंध? कारण तिनं कुणाला सांगितलं, त्याच्यामध्ये असणारा तो देव, पूर्ण देव आहे येशू ख्रिस्त, त्याला तिने सांगितलं आणि म्हणून देव म्हणून तो म्हटला, बाई तुझ्याशी माझा काय संबंध? हे तिला माहिती होतं. तरी देखील माता म्हणून आज्ञापालन करणं त्यानं, त्या पाण्याचा द्राक्षरस त्यानं केला. तिथं पहिला चमत्कार घडला. म्हणजे जिथं काही नाही, जे शून्य आहे, तिथून उत्तमातलं उत्तम निर्माण करणारा तो परमेश्वर, हे त्याचं दैवत्व त्यानं प्रथम तिथं सिद्ध केलं. लक्षात घ्या, आईची आज्ञा पहिलं त्यानं पाळली. जाताना, क्रूसावर जाताना आईला पहिलं मित्राच्या हातात सोपवून गेला. का दिलं मित्राच्या हाती? भावांच्या हाती का नाही दिलं? कारण याला दैवत्वाचं ज्ञान होतं. परमेश्वराची गुढ गोष्टी उलगडून त्याला सांगितलेलं होतं. देवाचा आत्मा त्याच्या ठाई वसत होता. परमेश्वर स्वतः त्याला सगळ्या गोष्टी उलगडून सांगित होता. परमेश्वराचा पवित्र आत्मा योहानाला चालवत होता. माझ्या आईला पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांची फेलोशिप मिळाली पाहिजे, सहवास मिळाला पाहिजे, त्यांच्यामध्ये ती राहिली पाहिजे. त्याने तिची आत्मिक काळजी घेतली. त्याला देवाचं भय आहे, तो माझ्या आईला मनापासून सांभाळेल. ज्याला देवाचं भय आहे त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला. ज्या वेळेला त्याचे आई आणि भावंड त्याला भेटण्यासाठी आले, त्यावेळेला तो म्हटला, कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ? जे परमेश्वराच्या मार्गाने चालतात तेच माझे आई आणि भावंड. म्हणजे त्यानं परमेश्वराच्या मार्गाने चालणारा या योहानाला त्यानं श्रेष्ठ स्थान दिलं आणि त्याच्यावर त्याने आपल्या आईची जबाबदारी सोपवली. आपल्या आईचं अव्यय त्यानं केला नाही. आपल्या आईची त्यानं काळजी घेतली. लक्षात घ्या, आमचा देव हा फॅमिलीचा देव आहे, कुटुंबाचा देव आहे. आमचं लग्न झालं, आम्हाला आमचा नवरा मिळाला, आम्हाला आमची बायको मिळाली की बायकोचा शब्द अधिक महत्वाचा, नवऱ्याचा शब्द अधिक महत्वाचा केलंच पाहिजे. बरोबर आहे, कारण ते दोघं एक देह होतील. ते दोघं एक देह होतील, पण ते दोघं एक देह होऊन ते तिच्याही आई वडिलांची तशीच सेवा करतील आणि त्याच्याही आई वडिलांची तशीच सेवा करतील. तो एकटा जाऊन त्याच्या आई वडिलांची सेवा करणार. तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर, मी माझ्या आई वडिलांची सेवा करते. मी माझ्या माहेरला जाऊन येते, तू त्याच्या माहेरला जाऊन ये. ते माझं सासर नाही, ते पण माझं माहेर. माझ्या नवऱ्याचं घर तेही माझं माहेर आणि माझ्या आईचं घर तेही माझ्या नवऱ्याचं माहेर. हे खरं एक होणं आहे, एक शरीर होणं आहे. हे एक शरीर होणं, त्यानं आपलं कर्तव्य क्रूसावर व्यक्त केलेलं आहे आणि तेच आम्ही आमचं कर्तव्य करायचं आहे.
माझ्या प्रियांनो, कारण तो फॅमिलीचा देव आहे. त्यानं आपल्या आईची आठवण केली. लक्षात घ्या, योग आपल्या फॅमिली संगती राहत असते. प्रचंड आशीर्वादित होता. त्याच्यासारखा धार्मिक कोणी नाही म्हटलेलं नाही. आपल्या फॅमिली संगती राहत होता. दावीद आपल्या फॅमिली संगती राहत होता. लक्षात घ्या, पेत्राची सासू त्याच्या संगती राहत होती. पेत्राच्या सासूचा ताप त्यानं बरा केला येशू ख्रिस्तानं. आठवतं ना? म्हणजे त्याची सासू, पेत्राची सासू त्याच्या संगती, हे एक कुटुंब म्हणून राहत होते. म्हणजेच नवऱ्याच्या घरचे लोक आणि बायकोच्या घरचे लोक, हे दोन कुटुंब परमेश्वर एकत्र करतो. म्हणून त्या दोन्ही कुटुंबाची काळजी घेणं हे दोघांचं एक कर्तव्य आहे. नवऱ्यानं म्हणायचं नाही तुझ्या आईवर गेलीस, तुझ्या बापाने तुला बिघडवलं, तुझ्या आईने बिघडवलं, तुझ्या काईना तुझे कान भरती म्हणून माझा संसाराचा. बिलकुल नाही, गरज नाही. म्हणू नका. चुका दिसतात ना, प्रार्थना करा. चुका दिसतात, प्रार्थना करा. सासूला चूक देतात, तिची आईच कसली म्हणून अशी. मग तिनं म्हणायचं तुमची आई अशी म्हणून तुम्ही असत. सुरुवातच होते. दोघांना एकमेकांचा राग काढायचा असतो. ही त्याच्या आई वडिलांना धुती आणि तो तिच्या आई वडिलांना धुतो. कोण करत हे? माझ्या प्रियांनो, सैतान करतो. आणि खूप कठीण आहे प्रेम करणं, खूप कठीण आहे. शब्द, जिवारी लागणारे शब्द परत निघून जाणं, तरी देखील प्रेम करायचं आहे. कारण त्यानं केलेलं आहे. त्यानं तो कित्ता घालून दिलेला आहे. कारण स्तोत्र काही संहिता 68 मध्ये 5व्या वचनात सांगतो, कान देऊन ऐका. स्तोत्र संहिता 68 5व्या वचनात, पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र स्थानी आहे. आमच्या पवित्र स्थानी. आमचं पवित्र स्थान कोणतं? तो कुठे बसतो? आमचं शरीर काय आहे? देवाचं मंदिर आहे. आणि तो आमच्या मंदिरात, आमच्या शरीरात बसतो. म्हणजे आमचं शरीर हे त्याचं पवित्र स्थान आहे. माझ्या प्रियांनो, तो आमच्यात बसतो, त्या पवित्र स्थानात बसतो. आणि म्हणून तो विधवांचा, टाकलेल्या, सोडलेल्यांचा, अनाथांचा कैवारी आहे. आमचं चर्च हे परमेश्वराचं मंदिर आहे. त्यामध्ये तो बसतो. हे शरीर येशू ख्रिस्ताचं आहे. हे शरीर येशू ख्रिस्ताचं आहे आणि तो त्याचा मस्तक आहे. म्हणजे चर्च हे आमचं एक कुटुंब आहे. आणि मग या चर्च मधल्या असणाऱ्या प्रत्येक विधवा, सोडलेल्या, टाकलेल्या, अनाथ यांची काळजी घेणं आमच्या चर्च मधल्या प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक वृद्ध, प्रत्येक लेकराचं कर्तव्य आहे. जर असं असेल तर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे. कारण तो ख्रिस्त काळजी घेणारा ख्रिस्त आहे. कारण तो ख्रिस्त कंपॅशनचा देव आहे, प्रीतीचा देव आहे आणि कर्तव्याचा देव आहे. पुढचा शब्द आहे 5वा शब्द, चौथा शब्द. पुढचा शब्द आहे 4था शब्द, वर्ड ऑफ अँग्विश. असह्य वेदनेचा शब्द. असह्य वेदनेचा शब्द. मत्ते याचा 27वा अध्याय आणि 46वा वचन. एलई एलई लमा सबखतनी, एलई एलई लमा सबखतनी. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? आमचं मरण येशू ख्रिस्तानं स्वतःवर घेतलं. पापाचं वेतन मरण आहे. आमचं पाप त्याच्यावर गेलं, आमचे शाप त्याच्यावर गेले. लक्षात घ्या, जुन्या काळामध्ये कोकरू दिलं, पापार्पण दिलं जायचं. मग पापार्पण देण्यासाठी कोकरा आणला जायचा. तो याजक कोकरा आणायचा. मग त्या माणसाने ज्यानं कोकरा दिला स्वतःच्या पापासाठी, तो कोकरा असा समोर ठेवायचा. आणि तो कोकरा समोर ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर ज्यानं आपलं पापार्पण द्यायचंय त्यानं आपले हात त्या कोकऱ्यावर ठेवायचं. आणि मग तो प्रार्थना करणार. म्हणजे त्या माणसाचे, त्याच्या घरच्यांचे सगळी पाप त्या कोकऱ्यावर जाणार.
आणि मग तो कोपरा वधीला गेला जाणार, त्याचं रक्त सांडलं जाणार. कळालं? मग आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आमचं सगळं पाप कुणावर आलेलं आहे? येशू ख्रिस्तावर. मानवाचा सगळा हात, मानवाचं सगळं जीवन, सगळं सार्वकालिक मृत्यू सगळं कुणावर आलेलं आहे? येशू ख्रिस्तावर आलेला आहे. आणि मग तो वधीला गेलेला आहे. मग त्याला क्रूसावर देण्यात आलेला आहे. पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. आणि या ठिकाणी तो कळवळून म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा त्याग का केलास? आदामानं पाप केलं, देवापासून त्याला बाजूला करण्यात आलं. का? कारण पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. आणि मानवाचा परमेश्वरासंगती संबंध तुटला. आबा बाबा म्हणण्याचा अधिकार गेला. आणि हा पुत्र जो परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त, त्यानं स्वतः या मानवाचं पाप स्वतःवर घेतल्यामुळं तो परमेश्वरापासून वेगळा झाला. कारण पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. जो स्पष्ट सांगतो, मी पित्यामध्ये राहतो आणि पिता माझ्यामध्ये राहतो, पिता मला जे सांगतो ते मी करतो, त्याची इच्छा मी पूर्ण करतो, असं स्पष्टपणे सांगणारा तो येशू ख्रिस्त वधस्तंभावर दिलेला असताना व्याकुळ होऊन म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? ते मरण अतिशय भयंकर होतं. ते मरण अतिशय भयंकर होतं. अतिशय भयंकर होतं. त्यानं लक्षात घ्या, भूतकाळामध्ये जेवढ्या पिढ्या येऊन गेलेल्या आहेत, आज जेवढी लोकसंख्या आहे जगामध्ये, आणि परत येणारे अनेक पिढ्या, या सगळ्यांचं पाप येशू ख्रिस्तानं स्वतःवर घेतलं. लक्षात घ्या, अजून जन्माला यायचे आहेत त्याच्या योजनेनुसार. त्या प्रत्येकाचं पाप त्यावेळेला 2026 सालाच्या आधी, 2026 सालाच्या आधी येशू ख्रिस्तानं ते पाप स्वतःवर घेतलं. तो आमच्यासाठी पाप झाला. खूप अद्भुत आहे. यशया 40 मध्ये सांगितलेलं आहे, त्याचं कार्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. अतिशय अद्भुत आहे. त्यानं ते सगळं पाप स्वतःवर घेतलं आणि तो आमच्यासाठी पाप आणि श्राप झाला आणि वधस्तंभावर मारला गेला. माझ्या प्रियांनो, योहानाचा 14वा अध्याय 20 वचनात सांगितलं, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. स्पष्ट तो सांगतो. असं असताना इथे व्याकुळ होऊन तो म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? कारण पापाचं वेतन मरण आहे. पाप म्हणजे परमेश्वरापासून वेगळेपणा, पाप म्हणजे परमेश्वरापासून विभक्तता. आणि पापामुळे येशू ख्रिस्त पित्याकडून रिजेक्ट केला गेला, धुटकारला गेला, धिक्कारला गेला, टाकला गेला. किळसवाणा मृत्यू, घृणास्पद मृत्यू त्याला प्राप्त झाला आमच्या पातकांमुळं. स्पिरिच्युअल सेपरेशन, आध्यात्मिक विभक्तता, दोघांमध्ये दरार निर्माण झाली. त्या क्षणाला पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये दरार निर्माण झाली पापामुळं. रोमकरास पत्राचा 6वा अध्याय 23वा वचन, पापाचे वेतन मरण आहे. अनुवाद 21वा वचन, 21वा अध्याय, अनुवाद याचा 21वा अध्याय घरी गेल्यानंतर वाचा. अनुवाद याचा 21वा अध्याय आणि 22 आणि 23 वचनात सांगितलेलं आहे, एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र काही गुन्हा केल्यामुळं, ऐका नीट, त्याला मृत्यूची शिक्षा झाली तर त्याला झाडावर टांगावं, त्याला झाडावर टांगावं. तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये. त्याच दिवशी अवश्य त्याला पुरावे, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. झाडाचे ओंडके होते ते उभे आणि आडवे केलेले. त्या झाडाच्या ओंडक्यांवर वेशीच्या बाहेर त्याला टांगण्यात आलेलं होतं. आमचे पाप, आमचे श्राप त्याच्यावर देऊन
त्याला तुच्छ मरण देण्यात आलेलं होतं. पित्यापासून तो पूर्ण वेगळा झालेला होता, पूर्ण वेगळा. कोण तो? योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आणि त्याला चिरस्वाना मृत्यू, घृणास्पद मृत्यू, किती भयंकर ते पाप, किती भयंकर ते मरण, किती भयंकर त्या वेदना, तो पाप गणला गेला. गुन्हेगारांमध्ये त्याला वधण्यात आलं. तो पाप झालेला होता त्या क्षणाला, पूर्ण पार. आणि म्हणून परमेश्वरापासून स्पिरिच्युअल सेपरेशन झालेलं होतं. आणि तो एक क्षण परमेश्वरापासून विभक्त राहणं अतिशय कठीण होतं. आणि म्हणून तो कळवळला, तो रिजेक्ट झाला, की जेणेकरून आपल्याला एक्सेप्ट केलं जावं, आपल्याला स्वीकारलं जावं, आपल्याला आबा बापा म्हणण्याचा अधिकार प्राप्त व्हावा. परंतु ते मरण भयंकर होतं. त्या पित्यापासून क्षणभर वेगळं राहणं फार भयंकर होतं. आणि म्हणून तो व्याकुळपणे म्हणतोय, परमेश्वर हा तू माझं तब आसरा तुटला पुरा हे ईश्वरा करुणा करा. तब आसरा तुटला पुरा हे ईश्वरा. त्याजीले मला का अजी देव बाबा तुझ बीन झाला दिव घाबरा. त्याजीले मला का अजी देव बाबा तुझ बीन झाला दिव बावरा. हे ईश्वरा करुणा करा. तब आसरा तुटला पुरा हे ईश्वरा. जन अंधकारे जग व्याप्त सारे. जन अंधकारे जग व्याप्त सारे. हृदयामधी करेला पुरा. हृदयामधी करेला पुरा. हे ईश्वरा करुणा करा. तब आसरा तुटला पुरा हे ईश्वरा. तुझी या मुखाचे दुरी तेज होता. मज मृत्यू वाटे जणू दुसरा. परमेश्वरा करुणा करा. तब आसरा तुटला पुरा परमेश्वरा. Hallelujah. Thank you, Jesus. तब आसरा Amen. तुटला पुरा. माझ्या प्रियांनो, पापामुळं विभळलेला होता, परमेश्वरापासून पूर्ण तुटलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये 5वा शब्द दुःख, वर्ड ऑफ सफरिंग, दुःख सहनाचा शब्द. योहानाचा 19 अध्याय 28 वचन. त्यानंतर आता पूर्ण झाले आहे असे जाणून असे शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे त्याने म्हटले. त्यानंतर आता पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली असे म्हटले. योहानाचा 4 अध्याय 10 वचन. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला जर कळले असते तर तू त्याच्याकडे पाणी मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आपण लवकर आटपणार आहोत. लक्षात घ्या, ज्यानं जलाशय पृथ्वीवरचे निर्माण केले, ज्यानं पृथ्वी निर्माण केली तो परमेश्वर, देवाधिदेव परमेश्वर, ज्यानं त्या स्त्रीला सांगितलं की मी जिवंत पाणी आहे आणि ज्याने विश्वासणाऱ्यांना सांगितलं तुमच्यामधून जिवंत पाण्याचे झरे निघतील.
जो विश्वास ठेवेल त्याच्यामधून जिवंत पाण्याचे झरे निघतील, असा तो येशू ख्रिस्त त्या क्षणाला विवळ झालेला होता. लक्षात घ्या, क्रूस खांबावर त्याला दिलेलं होतं, काट्यांचा तो मुकुट घातलेला होता, विषारी काटे होते. ते विषारी काट्यांमुळं शरीरामध्ये विष फैलावलं गेलेलं होतं आणि सगळं पाणी शोषलं गेलेलं होतं. आणि ज्यावेळेला लोखंड धातू शरीरामध्ये जातो त्यावेळेला तो पाणी शोषून घेतो, म्हणून ऑपरेशन झाल्यानंतर तहान लागते. ज्यावेळेला कट होतं त्याला पाणी रक्त बाहेर निघतं त्यावेळेला तहान लागते. आणि त्या वाळवंटामध्ये पूर्ण उन्हामध्ये शरीर लटकत आहे, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शरीर खाली खेचलं जात आहे, शरीरामध्ये असह्य वेदना आहे, अपमान, मानहानी, अवहेलना झालेली आहे, परमेश्वरासंगती संबंध तुटलेला आहे, एकटेपणा झालेला आहे आणि सगळं पाप आहे, पापाची अंधकाराची सत्ता. अशा परिस्थितीमध्ये तो येशू ख्रिस्त असताना त्यानं दोन प्रकारे सांगितलेलं आहे, मला तहान लागलेली आहे. एक तर शारीरिक तहान, तो पूर्ण मानव आहे हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं होतं की तो पूर्ण मानव होता. म्हणजे त्याने ते पूर्ण मानव होऊन ते दुःख सहन केलं. म्हणजे देव आहे आणि म्हणून ते सहन करू शकला, कारण तो देव होता. त्यानं तो विवळ झाला. त्याला त्या सगळ्या ज्या वेदना आपल्याला होतात, जो त्रास आपल्याला होतो, जी तहान आपल्याला लागते, ते सगळं गुणधर्म त्याच्यामध्ये होते, ते सगळं तो सहन करत होता. त्याचं सगळं शरीर त्या वेदना, ते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ताणलं जाणं, त्रास होणं, सगळं ते सहन करत होता आणि म्हणून त्याला तहान लागलेली होती. हे सिद्ध करत होता तो पूर्ण मानव होता आणि त्याला दैवत्वाची देखील पूर्ण तो देव होता. त्याला आत्म्याची तहान लागलेली होती. त्याला परमेश्वराचं मिशन, त्याचं कार्य, देवाचं कार्य पूर्ण करण्याची तहान लागलेली होती. कारण त्याने सांगितलेलं होतं, मी पित्यामध्ये राहतो, पिता माझ्यामध्ये राहतो. पित्यापासून जरी तो विरह झालेला होता पापामुळे, तरी त्याला माहिती होतं की त्याला त्याचं मिशन परमेश्वराने जे सांगितलं, स्वर्गीय पित्याने सांगितलंय, ते कार्य पूर्ण करण्याची त्याला तहान लागलेली होती. पाणी, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हा जीवन म्हणणारा परमेश्वराने, येशू ख्रिस्त मीच जीवन आहे, आय एम द लाईफ म्हणणारा, मीच जिवंत पाणी आहे म्हणणारा जो जीवन आहे, तो आज या ठिकाणी सांगत आहे, मला तहान लागलेली आहे. आज माझ्या प्रियांनो, परमेश्वराला तहान लागलेली आहे, त्याला आत्म्यांची तहान लागलेली आहे. त्याचं कार्य, त्याची लेकरं पूर्ण करण्यासाठी धावत आहेत का? त्याचं मिशन, जसं येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर ते मिशन पूर्ण केलं, तसं मिशन पूर्ण करण्याची तहान आम्हाला लागली पाहिजे. 6वा शब्द आपण पाहणार आहोत, वर्ल्ड ऑफ विक्टोरी, विजयाचा शब्द, वर्ल्ड ऑफ विक्टोरी. योहानाचा 19वा अध्याय 30वं वचन, पूर्ण झाले असे म्हटले, इट इज फिनिश. येशू हा पूर्णत्वाचा देव होता, कारण प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. आणि उत्पत्तीमध्ये आपण पाहिलं, प्रथम शब्द होता, शब्दाने जगाची निर्मिती केली. परमेश्वराने, स्वर्गीय पित्याने शब्दाने, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे शब्दाने त्याने जगाची निर्मिती केली आणि 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला. तो पूर्णत्वाचा देव आहे आणि या ठिकाणी देखील त्यानं आपलं कार्य पूर्ण केलं. त्याला माहिती होतं कार्य केव्हा पूर्ण होणार आहे, ज्यावेळेला आपण क्षमा करू, तेव्हाच आपण मिशन पूर्ण करू शकतो. आपली जबाबदारी पूर्ण पाडू. त्याच्या रक्तानं अपराधी, खुनी धुतला गेला, त्याला तारण प्राप्त झाले, सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. त्यानं कार्य पूर्ण केलं. आपल्या आईची काळजी त्यांनी घेतली, मंडळीची काळजी, आम्ही कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे, आईची काळजी घेतली पाहिजे. तो फॅमिलीचा देव आहे. इतर जे काही आमच्या पूर्ण पृथ्वी हे आमचं कुटुंब आहे. पृथ्वीवर असणारे प्रत्येक परमेश्वराने निर्माण केलेल्या व्यक्तीची काळजी घेणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आणि परमेश्वराची सुवार्ता त्यांच्यापर्यंत सोपवणं, पोहोचवणं हे आमचं काम आहे. हे मिशन पूर्ण करणं, या सर्वस्वाची त्याला तहान लागलेली होती. हे सगळं कार्य त्यानं पूर्ण केलं. सगळं कार्य, जे कार्य परमेश्वरानं त्याच्यावर सोपवलेलं होतं, कोणतं कार्य? मानवासंगती. परमेश्वराचा जो तुटलेला संबंध होता तो त्याला जोडायचा होता, तो त्यांच्यामध्ये ब्रिज झालेला होता. म्हणजेच मानव परमेश्वराकडे आणि परमेश्वर मानवाकडे येऊ शकेल. त्यांच्यामधली पापाची भिंत त्यानं स्वतःच्या मृत्यूनं काढून टाकलेली होती. रक्ताने ते पाप धुवून टाकलेलं होतं आणि स्वतःची धार्मिकता, रायचियसनेस त्या मनुष्याला प्राप्त करून दिलेली होती, जेणेकरून आबा बापा म्हणण्याचा अधिकार त्या मानवाला प्राप्त झालेला होता. आणि स्वर्गीय
पित्या संगती मानवाचं म्हणजे आमचं सगळ्यांचं नातं परत एकदा जोडलं गेलं, वारसा हक्क आम्हाला प्राप्त होण्यासाठी हे सगळं कार्य त्यानं त्या वधस्तंभावर पूर्ण केलं. फिलिप्पिकरास पत्र याचा पहिला अध्याय 6वं वचन, ज्याने तुमच्या काही चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नाही हा भरोसा ठेवा. मग जर त्यानं काम पूर्ण केलं, तो पूर्णत्वाचा देव आहे, तर तो आज तुमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे. मत्ती याचा 28वा अध्याय 19 आणि 20, जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा आणि त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि त्यांना माझे अनुयायी करा. धर्मांतर करा म्हटलं नाही, अनुयायी करा, शिष्य करा असं म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला लोकांना सांगायचंय तो प्रीतीचा देव आहे, तो क्षमेचा देव आहे, तो सामर्थ्याचा देव आहे, तो मृत्युंजय आहे, तोच जीवन आणि पुनरुत्थान आहे. हे आम्हाला गाजवायचंय. हे कार्य तो जेव्हा शबोध कसा आहे, तो जेव्हा निसी कसा आहे, तो विक्टोरियस देव कसा आहे, अल्फा ओमेगा कसा आहे, हे आम्हाला दिगंतापर्यंत जाऊन सांगायचंय. हे त्याचं कार्य पूर्ण करायचं आहे. आपण शेवटचा शब्द पाहूया, वर्ड ऑफ कंटेनमेंट. वर्ड ऑफ कंटेनमेंट, समाधानाचा शब्द. लूक याचा 23वा अध्याय 46वा वचन. लूक याचा 23वा अध्याय 46वा वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. माझ्या प्रियानो, त्यानं आपलं काम पूर्ण केलं, हे पूर्ण झालं आहे असं त्यानं वधस्तंभावर म्हटलं आणि आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. कारण तिसऱ्या दिवशी तो परत एकदा उठणार होता. मृत्युंजय ख्रिस्त म्हणून तो विजयी होणार होता आणि त्याने आपला आत्मा स्वर्गीय पित्याच्या हाती सोपवला. लक्षात घ्या, योहानाच्या पुस्तकामध्ये काय सांगितलंय, ते लोक काय म्हटले, परुषी शास्त्री आणि सदुकी काय म्हणत होते की हा बालजबूलच्या साह्याने, सैतानाच्या साह्याने भूते काढतो. त्याच्यावर अनेक नाना आरोप ठेवण्यात आले. हा स्वतःला देव म्हणतो, हा नियमशास्त्राच्या विरोधात जातो, हा स्वर्गीय पित्याच्या विरोधात बोलतो, हा मंदिर स्वर्गीय पित्याचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या विरोधात बोलतो, हा देवापासून नाही. आणि त्यानं काय सांगितलं त्या ठिकाणी, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. पित्याच्या, स्वर्गीय पित्याच्या हाती त्याने आपला आत्मा सोपवला. माझ्या प्रियांनो, पाऊल म्हणतो, मी आपली धाव संपवली आहे आणि मी आपला आत्मा तुझ्या हाती दिला आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला कार्य दिलेलं आहे. आम्हाला लोकांची क्षमा करणं, आमची कर्तव्याचं पूर्णत्व, तारणाची पूर्ण करणं, तारणाची घोषणा करणं. अनेक जे टाकलेले सोडलेले पापामध्ये आहेत, कुणी आहेत, वाईट गोष्टींमध्ये आहेत, त्यांना परमेश्वराकडे आणणं. जसा चोर स्वर्गाच्या राज्याचा वारस झाला, तसे अनेकांना ज्यांच्याबद्दल आशा नाही, होप नाही, जे टाकलेले सोडलेले आहेत, आशांना आशा निर्माण करून येशू ख्रिस्ताकडे आणणं, आमच्या शत्रूला क्षमा करणं आणि तारणाच्या राज्याची घोषणा करणं. आमच्यासाठी सार्वकालिक मृत्यू नाहीसा झालेला आहे आणि सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि तो सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर, तो तारण देणारा, साल्वेशन देणारा परमेश्वर आमच्यात राहतो. तो तुमच्यामध्ये आहे आणि हीच वार्ता आम्हाला जगापर्यंत जाऊन सांगायची आहे. परत कधी माघारी आम्हाला जायचं नाही. जे काही घडे, परमेश्वरा, तुझा हा वधस्तंभ मी घेतलेला आहे आणि हा वधस्तंभ मी घेऊन पुढे जाईल. हा उत्तम शुक्रवार माझ्यासाठी आहे. हा उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थानाचा दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि त्याची आठवण मी फक्त याच दिवशी रोज आणि रोज करेल आणि लोकांना मी जाऊन सांगेल त्याचं महत्व. आणि मी त्याचा वधस्तंभ घेऊन पुढे जाईल. सुवार्तेचा वधस्तंभ, त्याची सुवार्ता, त्याचं कार्य, त्याचं मिशन पूर्ण करण्याचा वधस्तंभ घेऊन मी जाईल, जेणेकरून मला पावलासारखं म्हणता येईल, माझी धाव मी संपवलेली आहे, माझा आत्मा मी तुझ्या हातात देतो. येशू ख्रिस्तासारखं मला म्हणता येईल की मी माझं कार्य, प्रभू येशू, तू दिलेलं कार्य मी पूर्ण केलेलं आहे. तू सांगितलं दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा आणि त्यांना माझे शिष्य बनवा. मी ते कार्य पूर्ण केलेलं आहे. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवते. शेवटपर्यंत परमेश्वरा, आम्हाला विश्वासू ठेव, आम्हाला विश्वासू राहता येऊ दे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आम्ही ख्रिस्त कोण आहे हे आम्हाला कळतं, त्यावेळेला आम्ही माघारी जात नाही.
तर आम्ही त्याच्यामध्ये पुढे जातो. आपण गुडघ्यावर येऊया, आपले डोळे बंद करूया आणि आज निर्णय घेऊया, आपल्या हात वरती उभारूया आणि म्हणूया की मी परत पाठीमागं नाही, मी तुझा क्रूस हातात घेतलेला आहे, मी परत पाठीमागं फिरणार नाही. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने त्याचा लगा, वधस्तंभ घेऊन मी जाणार. यीशु के पीछे मैं चलने लगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, संसार को छोड़कर सलीब को लेकर, आमेन. संसार को छोड़कर सलीब को लेकर, संसार को छोड़कर सलीब को लेकर, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, अगर कोई मेरे साथ न आए, अगर कोई मेरे साथ न आए, अगर कोई मेरे साथ न आए, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, अगर मैं उसका इनकार न लक्षात करूं, ठेवा. अगर मैं उसका इनकार न करूं, अगर मैं उसका इनकार न करूं, तज पाऊंगा, तज पाऊंगा, तज पाऊंगा, तज पाऊंगा, तज पाऊंगा, तज पाऊंगा. आमेन, आमेन, आमेन. यीशु के पीछे आमेन. मैं शेवटपर्यंत आम्हाला त्याच्या मागं जायचं, यीशु के पीछे माघार नाही, माघार नाही प्रियांनो. यीशु के पीछे त्याचा वधस्तंभ घेऊन त्याला दिलेलं कार्य मला पूर्ण त्रास न्यायचा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ओ यरवा, ओ यंदरवा, ओ रिल्लार यंदरवा, ओ रिल्लाय दिननमा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.